हां सर. देवारे सरांना नमस्कार. गीता मॅडमना नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण सरांकडून पंचपक्षी शास्त्राविषयी जाणून घेणार आहोत. हे एक प्राचीन भारतीय ज्योतिष प्रणाली आहे, ज्यामध्ये पक्ष्यांच्या वैशिष्ट्यांचा आणि वर्तनाचा वापर करून एखाद्या व्यक्तीच्या जीवनाचे विश्लेषण करता येते, तसेच परिणामांचा अंदाज पण लावता येतो. यामध्ये 5 पक्ष्यांचा समावेश आहे: गिधाड, घुबड, कावळा, कोंबडा आणि मोर. तर याविषयीचं आधी आपला याविषयीचा क्लास 10 लेक्चर झालेलेच आहेत. हे ॲडव्हान्स लेक्चर आहे. तर याविषयीचे विवेचन आज आपण सरांकडून जाणून घेणार आहोत. मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. सगळ्यात पहिलं तुमचं स्वागत आहे, कारण तुम्ही स्वागत केलेलं आहे. तर इत्यादी सर्व आदरणीय मंडळीचं स्वागत आहे. त्यामध्ये चव्हाण मॅडम आहेत, कुबल मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, दळवी साहेब आहेत, सर्व कुलकर्णी आहेत आणि इत्यादी आपले हळदणकर मॅडम आहेत. इत्यादी सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. आज आपण नवीन क्लासची सुरुवात करत आहोत. तर नवीन क्लासची सुरुवात अशी आहे, पहिल्यांदा नियम समजावून सांगतो. आपण जेव्हा आता पंचपक्षी शिकणार आहोत, तर रेकॉर्डिंग जे आहे हे आता मिळणार नाही. क्लास संपल्यानंतर, म्हणजे क्लास संपलं म्हणजे पूर्णपणे हे झाल्यानंतर रेकॉर्डिंग मिळेल. तर तत्पूर्वी कोणीही मागण्याचा प्रयत्न करू नये. नंबर 2, ज्या लोकांनी आता तिथे येणार असतील तर ते नेहमी येणार आहेत का, तरच त्यांनी तिथे उपस्थित राहावं. जर येणार नसतील मध्ये, तर मग नंतर काढल्यानंतर अपमानित होऊ नये असा भाग आहे. कदाचित जर एखाद्या वेळेला काही वैयक्तिक काम असेल तर 1 लेक्चर 2 लेक्चर पर्यंत मी समजू शकेन. पण पुन्हा सांगतो की त्या ठिकाणी तुम्हाला जेव्हा जमत नसेल तर क्लास करू नका. यूट्यूबला नंतर 15 लेक्चर झाल्यानंतर पहा, तोपर्यंत वाट पहा. कळलं? तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो आणि विषयाला सुरुवात करतो. तर हा विषय असा आहे, हा साधारणतः 1700च्या दरम्यान तमिळनाडूमध्ये ह्या विषयाची निर्मिती झाली होती. निर्मिती म्हणजे त्या ऋषींनी त्यांच्या गुरूंच्या आदेशावरती या गोष्टीचं एक पक्षी ह्या नात्याला धरून पंचपक्षी हे शास्त्र ज्योतिषशास्त्रामध्ये कसं पाहावं याच्याबद्दलचा विचार त्यांनी केला होता. आणि त्या ह्याच्यावरती आता आपण जे शिकणार आहोत, तर मी ज्यांच्याकडून शिकलो त्यांना नमस्कार, वंदन. त्या ठिकाणी इथे आपल्याला जेव्हा पंचपक्षी बद्दलचं जे काही विवरण आहे, आता यामध्ये एका व्यक्तीने मराठी पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये अनेक चुका आहेत. तर कृपया जेव्हा तुम्ही जर पुस्तक घ्यायचं असेल तर हिंदी भाषिक पुस्तक जे आहे ते व्यवस्थित आहे. याच्यामध्ये काही ठिकाणी टायमिंग चुकलं आहे, काही ठिकाणी विवेचन चुकलेलं आहे. तो त्यांचा स्वतंत्र विचार आहे, स्वतंत्र कॉपीराईट्स आहे. म्हणून जर तुम्हाला पुस्तक घ्यायचं असेल तर मराठी पुस्तक घेऊ नका. तुम्हाला विवेचन करता येणार नाही. फक्त 4 ते 5 पानाचं विवेचन आहे, बाकी काहीही नाही. तर अशा रीतीने तो एक भाग झाला. आपला हा जो क्लास आहे तो बराच वेळ चालेल असं वाटतं मला, कारण का की पूर्ण फलादेश शिकवताना प्राथमिक कुंडली त्यावेळेला आपण एखाद्या व्यक्तीची तपासणार आहोत. तर त्या ठिकाणी तुम्हाला हिला घेऊ नका. त्या ठिकाणी तुम्हाला तिथे एखाद्या व्यक्तीची कुंडली पाहते वेळी तिथे तुम्हाला कशा रीतीने अभ्यास करायला हवा हा विचार जो आहे तो आपण करणार आहोत. तर दुसरी गोष्ट, फलादेश हा पहिल्यांदा पंचपक्षीचा जो सुरुवात होते ती सुरुवात कृष्ण पक्ष, शुक्ल पक्ष हे 2 जे पक्ष आहेत त्याच्यामध्ये चंद्र ह्याला एक महत्वाचा भाग आहे की तो जन्माच्या वेळेला कोणत्या नक्षत्रात होता, कोणत्या तिथीमध्ये होता, ती तिथी कृष्ण पक्ष होती का शुक्ल पक्ष होती का, त्याच्यावरून त्याचं पूर्णपणे
विवेचन केलं जातं आणि कुंडली मांडली जाते. त्याच्यानंतर पहिल्यांदा कुंडली वाचन केल्यानंतर त्या ठिकाणी नंतर आपण जातकाच्या प्रश्नाची कुंडलीचा विचार करणार आहोत. तर कुंडलीचा विचार करतेवेळी त्यामध्ये या वेळेला महादशेचा कसा वापर करावा, त्यानंतर त्याचा जो वर्तमान काळ आहे त्याच्याबद्दलचा विचार कसा करावा, तर अशा बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्याला अनुसरून तिथे त्या त्या वेळेचं जे काही भाकीत आहे ते आपण तिथे शिकणार आहोत. म्हणजे ते कसं करावं काय. आता ह्याच्यामध्ये तुम्ही मध्ये अष्टक वर्ग, त्यामध्ये तुम्हाला आणखी इत्यादी ज्या काही म्हणतो त्याला आपण की सर्वाष्टक, भिन्नाष्टक, आणखी इत्यादी काही राजयोग वगैरे वगैरे असा काही राजयोग कारक ग्रह वगैरे असं काही मध्ये कृपया विचारू नका. जे काय असेल ते तुम्हाला योग्य रीतीने शिकवलं जाईल, सांगितलं जाईल. प्रश्न कुठलाही विचारायला हरकत नाही. कळलं नसेल तर आवर्जून विचारावं. कळलं? खटावकर मॅडम, तुम्ही नेहमी येणार आहात का? खटावकर मॅडम, बोला. मॅडम मी वेटिंग लिस्ट में ठेवतो, घेऊ नका. सर मी तर घेतच नाहीये कोणाला. ते हो सर, मी सांगतो, पण नाही घेते. घेऊ नका. कारण जे लोक नेहमीचे नाहीत त्यांना घेऊन करणार काय. त्यांना RAC मध्ये टाकलेलं आहे. RAC कधी मोकळं होईल तेव्हा बघू आपण. बर. तर अशा रीतीने आपण त्याचा जो विचार आहे तो करणार आहोत. त्यातून मुख्यतः काय आहे की फलादेश कसा करावा याच्यावरती जास्ती भर द्यावा. जी सिस्टम आहे ती सिस्टम म्हणजे, परत एकदा सांगतो की चंद्र जन्माच्या वेळेला कोणत्या नक्षत्रात होता, कृष्ण पक्ष का शुक्ल पक्ष, याला विचार केलेला आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्या पक्षाचं जे वर्णन आहे, तर जेव्हा आपण गोचरीचा प्रश्न विचारणार आहोत किंवा त्या ठिकाणी प्रश्न सुटेल, कधी सुटेल, हा जो भाग आहे, तर त्याकरता टायमिंग महत्वाचा आहे. तो किती वेळ तिथे थांबणार आहे. त्यानंतर शासनकर्ता ग्रह म्हणजे पक्षी, याला फार महत्व आहे. जर शासनकर्ता पक्षी जर नसेल तर त्याला कमी लेखलं जातं. हे सगळ्यात महत्वाचं आहे, शासनकर्ता. आणि जेवण असताना जातकाच्या याच्यामध्ये पक्षी आहे का, तर त्याची जी काही हे असते भूमिका ती महत्वाची आहे. त्यानंतर मृत पावलेल्या पक्षी किंमत कमी, 20%, 10% पण नाही. भ्रमण करायला गेल्यामध्ये तर एखादा पक्षी भ्रमण करताना असेल तर तो कोणता असेल, तर त्या ह्याच्यावरती त्याचा विचार केला गेलेला आहे. त्यानंतर शयन आता जो भाग आहे तो आपण विचार करणार आहोत. आता कुबल मॅडम, पहिल्यांदा तुम्ही जो चार्ट आहे तिथी आणि याचा पक्षांचा नक्षत्राचा तो जरा लावा, म्हणजे ह्यांना आपण लावते. त्याच्याबद्दलची माहिती देऊ. तारीख लावायची, तारीख लावा, हरकत नाही नाही मॅडम. आता तारीख लावू का? तुम्ही म्हणालात ना अगोदर हा. बघा नाही ठीक तुमचा आहे. हा, ठीक आहे काय ठीक लावू? आहे.
तारीख लावू का? तारीख लावा, म्हणजे फक्त त्यांना कळेल की ह्या ठीक तारखेचं हे ठीक आहे. ठीक 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 आहे, लाव. बघा, दिसते ना? हा, तारीख आहे 18/12/86, संध्याकाळी 6:16 रत्नागिरी, जातक पुरुष आहे. हम्म. 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 आलं लक्षात? हम्म. आता नेक्स्ट तो चार्ट लावा. काही मंडळी पहिल्यांदाच करत आहेत, तर त्यांना कळणं पण गरजेचं आहे. बघा, आता हा जो पार्ट आहे, तर त्यामध्ये आपण पाहिलं तर तुम्हाला कळेल की खरोखर वाचता येतंय का. कोणी स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर अवश्य घ्या, घेऊ शकता, काही प्रश्न नाही. येत आहे सर वाचता. वाचता येतं ना? आणखी काय अडचण? नाही सर, नाही. आता ह्याच्यामध्ये सगळे जे ग्रह आहेत, सॉरी, पक्षी आहेत, तर ते पक्षी तुम्हाला कळलेले आहेत का सांगा. होय सर. कोणते कोणते पक्षी आहेत? सांगायचंय होय का? सर, कळले. हम्म. कावळा, घुबड, मोर, गिधाड कोंबडा. आणि कोंबडा. हम्म. त्यापैकी कुठल्या नक्षत्राला कुठला येईल त्याबद्दल काही? बर, ठीक आहे. आता हा चार्ट प्रत्येकाने पाहिजे असेल तर हे करून घ्यावं आणि त्याच्यावरती आपण विचार करू. पण तो चार्ट मी याच्यामध्ये पण टाकीन, व्हॉट्सअपला टाकतो मी, काही घाबरू नका, तसं हे होईल. दुसरा भाग असा आहे, याच्यामध्ये आता कोण वेटिंग रूमला आहे ते बघतो मी. अनिता मालवे, उद्योगपती. कीर्ती सावंत, दुसरे उद्योगपती. उद्योगपती नमस्कार, लवकर या तुम्ही आता. सर मी जॉईन झालेले ऍक्च्युली, पण आता घरी जाताना मला मोबाईल लागेल ना, म्हणून मोबाईल वरनं जॉईन केलं परत. बर, ठीक आहे. हो आता सर. मॅडम ती कुंडली लावा आणि जरा कुंडली पण पाठांतर करून घ्या. ऐका ना, म्हणजे मी ह्याची मिथून लग्नाची का? हो 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 हो, ठीक आहे कुंडली ठीक. होय, गरजेची आहे. लावते लावते. हे बघा, लावली आहे. सगळ्यांना दिसते का बघा? बघा, हो मिथुन मॅम, लग्नाची हो, कुंडली आहे दिसते ना? दिसते. हा. 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 हो, दिसते दिसते. आता बघा, हा कसं पाहायचं ते लक्षात घ्या. हा चंद्र पौर्णिमेचा आहे, पण तिथी बदललेली आहे. सूर्य 2 अंशाचा आहे, तर पौर्णिमेच्या अगोदरचा जो असतो तो शुक्ल पक्ष असतो. हे तर लक्षात आहे ना तुम्हाला? हो सर. हो हा, सर. म्हणजे शुक्ल पक्षामधला ही कुंडली आहे, हे समजून जायचं. नाही कळलं? सर, ऐका ना, कृष्ण तृतीय आहे ना? हा, मग कृष्ण पक्ष सांगितलं, कृष्ण शुक्ल पक्ष आहे, पक्षातला कृष्ण. हा हा. नाही, कृष्ण चुकलं मी पक्षच आहे. म्हणायला. हा हा हा. नाही नाही, शुक्ल पक्ष रवी जो आहे, हो रवीच्या नंतर जो पुढे गेल्यानंतर पौर्णिमा जी आहे हो ती हो. शुक्ल पक्षातली झाली, नंतर पुढे गेल्यानंतर कृष्ण पक्ष आला. येस येस. हा. ते जरा थोडस विचार करणं गरजेचं आहे. हो सर. आता राहिला भाग काय की लग्नी चंद्र आहे आणि लग्न बिंदू आहे. लक्षात घ्या, लग्नी चंद्र आहे आणि लग्न बिंदू आहे, त्याला महत्व आहे, ते 5 अंशाचा आहे. तो जरी 5 अंशाचा असला तरी कृष्ण पक्षच आहे आणि 26 अंशाचा चंद्र आहे, म्हणजे कृष्ण पक्षच आहे. त्यानंतर चतुर्थात केतू आहे, धनस्थानात कोणी नाही, पराक्रमात कोणी नाहीये, पंचमात शुक्र आहे, त्याच्यानंतर शनी बुध षष्ठ स्थानात वृश्चिकेला आहेत, सप्तमात सूर्य आहे, अष्टमात कोणी नाही,
नवमामध्ये युती आहे अंशात्मक मंगळ गुरुची, तर ती अंशात्मक युती सुद्धा एकाच पक्षामध्ये त्याच्यामध्ये आपण धरू. दशमात राहू आहे. अशा तऱ्हेने हे 9 ग्रह आपण विचार केलेले आहेत. त्याच्यावरती आपण जर आता फलादेशासाठी आपण सुरू करणार आहोत, त्यावेळेला त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये फलादेश करतेवेळी ही कुंडली जरा तुमच्या वहीवरती उतरवून घ्या, म्हणजे प्रश्न विचारताना तुम्हाला त्रास होणार नाही. कळलं? आणि कॅमेरा सगळ्यांनी बंद करावा. विद्या कुलकर्णी मॅडम, कॅमेरा चालू दिसला की हो सर. पटकन रिमूव्ह करून टाका. हो सर. मग स्त्री असो का पुरुष असो. बरं, सर. आता हे झालं आपलं याच्यामधलं, बरोबर आहे. लग्न कुंडली तारीख सांगितली, लग्न कुंडली सांगितली. आज मी आता हे स्लो का घेतोय, यांचं मॅडम तिथीचा जरा चार्ट आहे बघा, एक पाठवणार तुम्हाला तिथीचा. तिथीचा तिथी तिथीचा एक हा येस 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 पाठव. लावते थांबा एकच मिनिट. म्हणजे ना कळलं पाहिजे बेसिक. बघा हा हम्म. जो भाग आहे, इथे कृष्ण पक्ष, तृतीया, पुनर्वसू, गुरुवार हे सगळं आहे. गुरुवारचा काही संबंध नाही, पण गुरुवार आहे त्या दिवशी. आणि तिथे पुनर्वसू नक्षत्र आहे, चंद्र. कळलं? तिसरं चरण वगैरेचा काही संबंध नाही. त्या ठिकाणी चंद्र हा कृष्ण पक्षातला आहे. हे तुम्हाला पक्ष कृष्ण आहे ह्याच्यावरून कळेल. आता मॅडम पुढे जाऊन तुम्हाला काय लावायचंय, तारीख लावली, हे लावलं, स्पष्ट ग्रह लावायला. हो लावते. तर परत कुंडली लावा ना, आम्ही लिहितोय कुंडली सर. कुंडली हे तुम्हाला सांगू घ्या घ्या, लिहून घ्या. चला त्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. तारीख लिहिली की कुंडली आली हो तुमच्याकडे. चला तरी तुझा हरकत आहे, तुम्ही कुलकर्णी आहेत शेवटी, कुलकर्ण्यांना मान दिला पाहिजे. सावकार आहेत, कधी पैशाची गरज वगैरे लागली तर तुमच्याकडे द्यायला लागेल. संस्था सगळी खालसा झाली सध्या. घेतली का लिहून? लिहिली कुंडली सर. चला ठीक आहे, ओके. बर, आता त्या ठिकाणी हे स्पष्ट ग्रह आहेत. ते स्पष्ट ग्रह तुम्ही स्क्रीनशॉट मारा, त्याची आवश्यकता नाहीये म्हणा, पण तरी सुद्धा तुम्हाला दाखवतोय कुठला ग्रह कुठल्या ह्याच्यामध्ये, पण कुठला ग्रह कुठल्या पक्षामध्ये आलेला आहे हे फार महत्व आहे. आणि लग्नबिंदू, पहिले आपण लग्नबिंदू घेणार आहोत. आता मॅडम ते पक्षी असलेले चार्ट लावून. लाल रंगाचा आहे बघा. होय होय. बघा हा चार्ट दिसतोय तुम्हाला. तिथे लग्न हे मोर पक्षामध्ये आलेलं आहे. लग्न हे मोर पक्षात आलेलं आहे. सूर्य घुबड मध्ये आहे, चंद्र कोंबडा आहे, मंगळ गिधाड आहे, बुध घुबड आहे, गुरु गिधाडामध्ये आहे, शुक्र कावळा आहे, शनी घुबडामध्ये आहे, राहू गिधाडमध्ये आहे आणि केतू कावळा आहे. आता हे सगळे जे काही पक्षी आहेत ते तुम्हाला दर्शवले आहेत त्याच्यामध्ये, की कुठले पक्षी कुठल्या नक्षत्रात आणि कोणत्या राशीशी संबंधित आणि स्थानाशी संबंधित आहेत. आता स्थानामध्ये कुठले कुठले ग्रह आहेत तिथे आपण विचार केला तर त्यावेळेला लग्न हे मोराने आहे, पण चंद्र कोंबड्याने आहे. आता याच्यामध्ये आपल्याला परत एकदा सांगतो की मृत पावलाय, झोपलाय, जेवतोय, फिरायला गेलाय वगैरे वगैरे अशा कुठल्याही तऱ्हेचा विचार इथे आता आपण जे शिकत आहोत तेव्हा करायचा नाही. कळलं? आता जातक आपल्याकडे आलाय, आपण त्याची पंचपक्षीच्या
माध्यमातून त्याची पूर्ण कुंडली वाचन करायचा प्रयत्न करणार आहोत. आणि पुन्हा एकदा सांगतो, ज्याला कळलं नाही त्यांनी पुन्हा प्रश्न विचारायला कुठलीही हरकत नाही. मग अशा वेळेला तुम्ही, आपण पहिल्यांदा विवेचन करते वेळी मोर हा पक्षी जो आहे हा लग्नबिंदूला मिळालेला आहे. वाक्य लक्षात ठेवा, लग्नबिंदूला मिळालेला आहे. म्हणजे ह्या व्यक्तीचा स्वभाव, ह्या व्यक्तीचं वागणं, ह्याचा जो काही कल आहे तो सुखाकडे कसा असेल, त्या ठिकाणी आलेला दुसरा चंद्र आहे तो कोंबडा आहे. पण पहिल्यांदा मोर हा अतिशय शुभ आणि चांगली वागणूक, समाधानी, लोकांना प्रसन्न करणे, आणि त्यातल्या त्यात हे मिथुन लग्न आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी जातकाच्या याच्यामध्ये, जीवनामध्ये आनंद काय असतो ही भूमिका तो मोर या पक्षामुळे त्याला मिळणार आहे आणि मिळालेली आहे. तसंच त्याचं वागणं असेल आणि तसा त्याचा स्वभाव असेल. जर इथेच जर समजा गिधाड पक्षी असता तर गिधाडाच्या बद्दल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, काही सांगायची गरज नाही. म्हणजे ह्या ठिकाणी मोर हा पक्षी त्याला नशिबाने चांगला लाभलेला आहे. आता हा काय आपण ठरवला नाही. जातकाने ज्या वेळेला जन्म झाला त्या दरम्यान तो चंद्र पुनर्वसू नक्षत्रामध्ये होता आणि मिथुनच लग्न होतं, तृतीया होती, पौर्णिमेच्या नंतरचा जन्म होता आणि कृष्ण पक्ष होता. म्हणून त्या ठिकाणी आपण असा विचार केला की जातक हा त्या मोर ह्या पक्षामध्ये त्याचं पूर्णपणे कॅरेक्टर, त्याच्या लग्नी, आता तेच जर आपण विचार करायचा असेल तर लग्नी मोर आल्यानंतर मोर किती सुंदर असतो, तसं मिथुन लग्न सुद्धा सुंदरतेचाच एक भाग आहे. बुध हा ग्रह सुद्धा तसाच आहे. मग त्याचप्रमाणे तिथे मोर हा मिळालेला आहे, त्याला लाभला आहे. तर त्या ठिकाणी त्याची सुंदरता बऱ्याच वेळेला आपण बघितलं तर फार छानपैकी आकृष्ट करणारी आहे. अधिकतम मोर हा कोणाची हानी करत नाही. तो जास्तीत जास्त लोकांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो. अशा तऱ्हेचं मोराचं वागणं आहे आणि फलादेश आहे. त्याबद्दल कोणाला काही माहिती हवी आहे का? बोला. हा लोकांना जीवनात आनंद देतो ना सर. मग सांगितलं ना, आनंद देतो. प्रश्न काय हॅपीनेस आहे, हॅपीनेस. आणखी कोणाला काही विचारायचं आहे? तर हे पक्षी कसे काय मिळालेले म्हणता? आहेत? काय म्हणता? हे जे पक्षी आहेत ते कसे मिळालेले आहेत, म्हणजे लग्नाला मोर वगैरे हे कसं काढायचे असं? ते पक्षाचा जो चार्ट आहे ना साहेब, हा तो सर. तुम्हाला पाठवेन. तो तिथीवरती हो. अवलंबून आहे ओके आणि सर. तो कुठल्या नक्षत्राला, ते डिफरंट डिफरंट नक्षत्राला तिथे हा त्याने सर. त्याची चॉईस केलेली आहे, ओके सर, त्याचं थँक्यू सिलेक्शन. सर. पण आता आपण पहिला पत्रिका वाचा. हो सर. पत्रिकेमध्ये लग्नात मोर आलेला आहे. हो सर. अटले साहेब. हो, येस सर. ओके. थँक्यू सर. त्यानंतर दुसरा जो पक्षी आहे तो घुबड आहे. घुबड तुम्हाला कल्पना आहे की तो अतिशय म्हणजे एक पॉवरफुल पक्षी आहे, ज्याला आपण म्हणतो की लक्ष्मीचं वाहन आहे. घुबड कधी येईल कधी जाईल, लक्ष्मीच्या पेचामध्ये तो आलेला ग्रह. आणि ती रास ही धनु आहे. धनुरास ही सप्तम स्थानामध्ये आली आहे. बघा, राशीचा उल्लेख करायचा की रास कुठे आहे आणि तो पक्षी कुठेशी आहे. तर घुबड पक्षी हा त्या ठिकाणी सप्तम स्थानात असल्यामुळे जातकाचं लोकांशी संपर्क आणि लोकांशी संबंध कसा असेल, तर त्यावेळेला त्या ठिकाणी जातकाचा संबंध हा अतिशय छानपैकी लोकांना समजून घेणं आणि त्यांच्याशी परिचय वाढवणं, समरस असणं, आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं, जोडीदार जो येईल त्याचा, त्या जोडीदाराशी सुद्धा तो समरस असेल आणि त्याच्यातून तो हितचिंतक असेल त्याचा. आणि एक कधी कधी जातकाच्या जीवनामध्ये असे प्रसंग येतात
की विवाहानंतर मनुष्याचं भाग्य हे बदलतं. तसंच आपल्याला ठामपणे सांगायला हरकत नाही की जातकाचा विवाह झाल्यानंतर यदाकदाचित जातकाच्या आर्थिक स्थितीमध्ये निश्चितच चांगल्यापैकी परिस्थिती निर्माण होईल आणि त्यातून त्या ठिकाणी त्याला चांगल्यापैकी यश मिळेल. म्हणून आलेला समोरचा पक्षी ज्याच्यामध्ये सूर्य आहे, आपण पहिल्यांदा चंद्र घेतला नाही अजून, पण पहिलं लग्न घेतलं ते सुद्धा शुद्ध आहे आणि त्या ठिकाणी नंतर घुबड घेतलं तो सुद्धा एक चांगला आहे. मग अशा वेळेला सप्तम स्थानाशी संबंध आल्यानंतर त्या जातकाला त्याचा जोडीदार जो असेल तो, मग जातक स्त्री असेल का पुरुष असेल, पण हे जातक पुरुष आहे, तर त्या ठिकाणी त्याला आर्थिक समाधान आणि स्वतः सुद्धा समाधानी होईल अशा तऱ्हेचं वर्णन आपल्याला करायचं असतं आणि असा फलादेश द्यायचा असतो. हा नियम आहे. कळलं? ओके. हो सर. म्हणजे सप्तम स्थानाचा आपण सूर्याबद्दलचा हा विचार केलेला आहे. आता आपण चंद्राकडे जाऊया. सूर्यानंतर चंद्र. चंद्राला हा कोणता हे मिळालाय? तो कोंबडा आहे का? बघा, कोंबडा आहे. कोंबडाच आहे सर. हो सर, कोंबडा आहे. आता कोंबडा हा सुद्धा एक प्रकारे आपल्या याच्यामध्ये तुम्हाला कल्पना आहे की कोंबडं आरवलं की दिवसाची सुरुवात होते. तसा हा चंद्र हा कोंबडा ह्या पक्षाशी निगडीत आहे. तर त्याला स्थान कोणतं मिळालेलं आहे आणि तो कोणत्या राशीत आहे? तर तो मिथुन राशीत आहे. बरोबर आहे. कोंबडा आहे. कोंबड्याला तुरा असतो, म्हणजे त्याची झलक जी असते त्या ठिकाणी कोंबडा आरवतो, म्हणजे त्या ठिकाणी सकाळ होते, तो आपल्याला जागृत करतो. सूर्य उदयाचं काम जे आहे ते कोंबड्याकडे सोपवलेलं आहे, म्हणजे त्याचं जे वातावरण आहे ते शुभ आहे. तो अंड देत नाही, पण निश्चित त्याची भूमिका ही चांगली असते. कळलं का? म्हणून कोंबडा आलेला आहे चंद्राला. आपण पहिल्यांदा बघितलं मोर, नंतर घुबड बघितलं आणि इथे कोंबडा बघितला. तर लग्नस्थान आणि सप्तम स्थानाचा आपण विचार केला तर हे तीनही ग्रह आणि 2 स्थाने अतिशय उत्तम जातकाला मिळालेली आहेत. धनस्थान आणि पराक्रम स्थानात याच्यामध्ये कोणताही ग्रह नाही आहे का? नाही. नाही ना? गोरे मॅडम, तुमचा काय प्रश्न आहे का? नाही सर, चुकून झालं ते. मग असं करू नका. मग आता त्यावेळेला इथून मला सगळं कळतं, जरी चष्मा नसेल तरी. बहुत दूर की सोचने वाले हम. मग आता त्या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की चंद्र झाल्यानंतर मंगळाची स्थिती कशी असेल. तर मंगळ हा ग्रह कोणत्या पक्षाशी निगडीत आहे असं आपण जर बघितलं तर गिधाडाशी आहे का मॅडम? होय ना, पूर्व भाद्रपद आहे गिधाड. गिधाड ह्या पक्षाशी मंगळ आलेला आहे. आता तुम्ही विचार करा की गिधाडाचं काय काम आहे. तर हा मंगळ पहिली गोष्ट म्हणजे कोणत्या राशीत आहे हे तुम्हाला पाहिलं पाहिजे. कुंभेत आणि कुंभेत आहे आणि भाग्यस्थानात आहे ना कुंभरास. हो हो. आणि गुरु पण हा, मग गुरु पण गिधाडामध्येच आहे. ते शॉर्ट युतीत आहेत ना. येस. तर आता गिधाडाचं काम असं आहे की एकदम सुपडा साफ करणे, फक्त हाडं शिल्लक राहणे. आणि माणसाला म्हणजे जे गिधाड असतं ते एखाद्या जनावराला एखाद्या प्राण्याला जेव्हा खात बसतं ते सगळे मिळून ते भक्ष्य करतात. आणि ते त्यांचं एक काम असं असतं की सफाई, ज्याला म्हणतो की आपण पेस्टिसाइड वापरतो, पण इथे क्लीनअप नावाची जी संस्था आहे तसं हा क्लीनअप आहे. म्हणजे ज्या काही गोष्टी असेल त्या गोष्टी, तो अधिपती कोणता आहे तर लाभाचा आहे. त्यानंतर षष्टाधिपती आहे. शत्रूचा सुपडा साफ करणे. षष्टाधिपती मंगळ आहे ना, वृश्चिक रास.
हो सर हो. होय. हा. बरं, हा चार्ट सगळ्यांनी घेतलाय का काढून? आलंय हो लक्षात घेतलाय लिहून? सर घेतलाय. ठीक आहे. मग हो मॅडम, सर. मला असं वाटतं की तुम्ही चार्ट काढा, मग आपल्याला व्यवस्थित बोलता येईल. काढते घेतला सर. ठीक आहे. हा. आता मंगळाची भूमिका काय आहे? तर कठोर भूमिका आहे. त्याला मिळालेला पक्षी कसा आहे? तर त्याच्याच अवकातीचा आहे. म्हणजे गिधाड एकदा जर मनुष्याला लाभलं तर त्या ठिकाणी मग चंद्र असो, मंगळ असो, गुरु असो, तर त्या ठिकाणी गुरुचं काम वेगळं आहे, मंगळाचं काम वेगळं आहे, मंगळ षष्ठेश आहे. तर अशा वेळेला त्या ठिकाणी आपण त्या जातकाच्या जीवनाचं जेव्हा विश्लेषण करू, तर त्याला तुम्हाला सांगितलं पाहिजे की हा सोलून टाकतो माणसाला. ते मंगळाचं काम काय आहे? तर भाग्यस्थानामध्ये मंगळ असल्यामुळे तो षष्ठेश आहे. त्याच्याशी ज्याचं शत्रुत्व होईल त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचं आंदोलन होईल. त्या ठिकाणी तो भरपूर प्रमाणामध्ये युद्ध करेल. आणि गिधाड हे अति उंचावरती प्रवास करणारे पक्षी आहे. तर त्या मानाने तिथे गिधाड ह्या मंगळाला मिळालेलं आहे आणि ते षष्ठेश आहे. आता ह्या बाबतीमध्ये ते लाभेश सुद्धा आहे. जर एखाद्या वेळेला लाभ जो आहे तो असा मिळवतील गेन, की दुसऱ्याचा लाभ पण स्वतः कसा काढून घ्यायचा हे त्यांना अवगत असेल. पण मंगळ हा त्या ठिकाणी भाग्यस्थानात आहे. दुसऱ्याचं भाग्य हिरावून घेणं, दुसऱ्याच्या भाग्यावरती तिथे ताव मारणं, गिधाड हा असा पक्षी आहे की जिथे जाईल तिथे निश्चितच त्याची सालटी काढून टाकेल. म्हणून तो कुठल्याही ग्रहाच्या याच्यामध्ये असेल तरी सुद्धा त्या जातकाला तिथे एक दहशत आणि त्याच्या दहशतीखाली तिथे वावरणारं, आणि गिधाडाला कोण प्रेम करून बसत नाही तिथे. घोबड्याला एक वेळा सांभाळतील, कोंबड्याला तर नेहमीच सांभाळतात. त्याच्यानंतर मोराला अतिशय प्रसन्नता असते. मग अशा तऱ्हेने गिधाड मंगळाला आलेला आहे. तर अतिशय योग्य पण आहे, पण त्याला तिथे भाग्यासंदर्भामध्ये आल्यानंतर दुसऱ्याला मारल्याशिवाय त्याला ते मिळणार नाही. ही गोष्ट लक्षात आली तुमच्या? सर आता मी असंच ह्याच्या संदर्भात विचारू का? म्हणजे बोला. षष्ठस्थानात वृश्चिक रास आहे हा. मग त्याचा राशी स्वामी म्हणून आपण मंगळाचा विचार करायचा. मग हे मंगळ गिधाडमध्ये आले. पण हो. इथे आपण ह्या षष्ठ स्थानावरून म्हणजे रोग रिपू ऋण काय शत्रू सगळं बघतो ना. तर मग शत्रूच्या दृष्टीने विचार केला तर हा गिधाड चांगला आहे का? म्हणजे आपण काय शत्रू हंता योग किंवा शत्रू ह्याला अजात शत्रू काय म्हणायचं की शत्रू असले बाय चान्स तरी त्यांचा टिकाव लागणार नाही, कारण या षष्ठेशला म्हणजे मंगळाला गिधाड पक्षी मिळाला म्हणून असं म्हणू शकतो का आपण? सांगतो हा. एकदम व्यवस्थित. हम्म, आता जर समजा मॅडम हम्म, वृश्चिक राशीचा अधिपती मंगळाला हम्म. जर मोर मिळाला असता, नाही चालेल. तर त्याची जी वॉरियर प्लॅनेट आहे त्याची त्याला किंमत झाली असती का? नाही ना. नाही झाली असती. मोर काय म्हणजे उपयोग? योग्य तो पक्षी येणं हे हम्म. पण गरजेचं आहे. हो ना हो ना. कावळा एक वेळेला चालला असता, चाललं असतं. कळलं का? कावळा हा दूरदृष्टीचा प्लॅनेट आहे. कावळा, घार, हो. म्हणजे त्यांची नजर फार बारीक असते. मग अशा वेळेला त्या ठिकाणी आलेला मंगळ, तुमचं मत जे आहे ते मंगळा संदर्भात आहे, हम्म. तर त्या ठिकाणी निश्चितच तो विजयी 100% होणार. मग त्याला रोग होईल का? हो, हा रोग होऊ शकतो. पुढे तेच त्याला विचारणार. आणखी काय होईल तर कर्ज होणार नाही. नाही. हा. दुसरी गोष्ट की गिधाडाचं असं आहे मॅडम, हम्म, की भूक एकदा भागली हम्म, हम्म, की तो 8-10 दिवस जरी खाणं नाही मिळालं हम्म, तरी हरकत नाही. हम्म. पण परमेश्वराने गिधाड निर्माण केलं, ते जगामध्ये ही सगळी ढोरं गुरं जी आहेत ती मेल्यानंतर पूर्वी काय करायचे, तर असेच जंगलात सोडून द्यायचे. हम्म, हम्म, हम्म. आणि त्याच्यावरती त्यांची नजर बघत वाट पाहणं, आणि एकदा एखाद्या गिधाडाला कळलं की सामूहिक आहार बुफे
हम्म, समजून घ्यायचं. कळलं का? तर हम्म. तसं त्यांचं ते कार्य आहे. म्हणून आलेलं गिधाड हे मंगळाला आहे. तर मंगळ हा त्याचं निश्चितच चांगल्यापैकी प्रतिनिधित्व करून चांगलं फळ देईल, असा प्रश्न आहे. आता कोणाला आणखी काही विचारायचं आहे? नाही, एक मिनिट ऐका ना. हा, म्हणजे विचारा, कोणाला विचारायचं तर, पण मी फक्त हे धरून, असं जसं आपण आता शत्रूच्या बाबतीत चांगलं म्हटलं, पण बाय चान्स आता आपल्याला आज प्रश्न नाही घ्यायचेत म्हणजे, पण इथे काही आजार वगैरे असला, म्हणजे किंवा आहे, आणि आता इथे गिधाड आहे, तर म्हणजे त्याला गिधाडाला कशी शक्ती खूप असते ना, तर म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती जास्त असेल असं आपण हो. म्हणायचं का? कारण मोर तर नाजूक आहे, मोर असला तर नाही ना, म्हणजे हा. हा, ते डिफेन्सिव्ह पॉवर भरपूर आहे. हा, हा, तेच मला म्हणायचे. म्हणजे गिधाड डिफेन्सिव्ह पक्षी पॉवर. जरी इथे आला तरी ह्या जातकाला ते उलट फायद्याचंच होईल काही काही गोष्टींबाबतीत. नो डाऊट भाग्यात येस. आलाय तर भाग्य त्याला काही असं, म्हणजे मोराला जसं सहजासहजी किंवा आयतं मिळेल तसं नाही मिळणार. खूप मगज मारी काय म्हणायचं, डोकाफोड करावी लागेल, खूप हे अप्स अँड डाऊन पण येतील. पण इथे मात्र चांगला आहे तो षष्टात, असं म्हणू शकतो ना आपण. हा, नक्की. ठीक आहे. कष्टेश भाग्यात आहे, गुरु सोबत आहे. येस. गुरुला सुद्धा गिधाड पक्षीच मिळालेला आहे. तर ह्यांची जी सवय आहे, ऐका मॅडम, हा, ज्यांचं गिधाड असेल हा. तर ते दुसऱ्याच्या मृत्यूवरती जगणारे लोक असतात. हम्म, हम्म, आता गुरुला मृत्यूवरती जगणं म्हणजे वारसा हक्काने पैसे मिळणं. हम्म, 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 तर एखाद्या कुटुंबातल्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर वारसा हक्क कोणाकडे जातो? तर त्याच्या संततीकडे जातो, नाही का? हम्म. येस, येस. जे यदा कदाचित या गुरुचं भाग्य गिधाडाचं आहे. हम्म. गिधाड हा शिकार करणारा ग्रह, प्लॅनेट, पक्षी नाही. नाही, रेडीमेड सगळं. हम्म, शिकार कोण करेल हम्म. आणि त्याचं भक्ष कोण करेल, म्हणजे खाईल कोण? हो, 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 हो. हम्म, कळलं का? हम्म, तर कदाचित निसर्गाची शिकार असते. काही पूर आहेत, हम्म, काही वादळं आहेत, हम्म, काही अपघात आहेत. हम्म, निर्जन ठिकाणी वास्तव्य करताना हा मंगळ भाग्यासंदर्भात यदा कदाचित निर्जन ठिकाणी वास्तव्य करेल, हम्म. असंही तुम्हाला सांगता हो, आलं पाहिजे. हो ना. म्हणजे तो पक्षी साधारण त्याचं वास्तव्य कुठे आहे त्याप्रमाणे आपण जातकाला तसं सांगणार. हं. तर छान. तुम्हाला सांगतो, हा. मी नेहमी म्हणजे अगदी वाळकेश्वरला जातो. हम्म, तर येताना साधारणतः त्या रोडला अर्धा किलोमीटर लाईट नाहीये. हम्म, तर हम्म, मला एकदा टॅक्सीवाल्याने विचारलं की इथे लाईट का नाही? तर मी म्हटलं इथे गिधाडांची वस्ती आहे हम्म. आणि त्याचं नाव ठेवलेलं आहे डुंगरवाडी. अच्छा. मलबार हिललाच आहे ते, हम्म, 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 डुंगरवाडी. तर तिथे प्रकाश नाही हम्म, आणि हम्म, रात्री अंधारामध्ये ते तिकडे प्रेत वगैरे येतात, तर हम्म. ती खात असतात. अच्छा. बरं, दुसरी गोष्ट की गिधाड स्वतः भक्ष शोधायला जातं, हम्म, पण भक्ष खेचून आणत नाही. हम्म, हम्म, ते तिथल्या तिथेच बसून सगळं संपवून टाकतात. या सगळ्या गोष्टी आपल्याला लॉजिकली माहिती असायला हव्यात. हम्म, आता आपले जे विद्यार्थी आहेत त्यांना ही गोष्ट पटते का पटत नाही सांगा. सांगा. बरोबर आहे ना सर? हो, बरोबर आहे. पटते आणि बरोबर आहे समजते सर. आता एक एक. समजते सर. ठीक आहे, तुम्हाला समजलंच पाहिजे तर मजा येईल, नाही तर काय करणार? सर चतुर्थात मंगळवारला तर काय करायचं? गिधाड आलं तर चतुर्थामध्ये घराच्या आता बाबतीत आता काय म्हणतात? आता आता जे आहे ते तर बघूया पहिला, मग चतुर्थात येईल त्याची पत्रिका मांडेल. आता आता बघा, चतुर्थेश कोण आहे? तो बुध आहे. कळलं का? ते बघूया नंतर पुढे. मग आता अशा वेळेला मंगळाचं वर्णन सांगितलं. गुरुचं पण गिधाडच आहे. गुरुचं भक्ष्य म्हणजे त्याचं जे काही खानपान आहे, त्याची ठेव आहे, त्याला मिळणारं यश आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला त्या गिधाडावरती निश्चितच गुरु सुद्धा. हा गुरु कोण आहे? तर सप्तमेश आहे. ऐका, सप्तमात आलेला चांगला ग्रह आहे, चांगला पक्षी आहे, नाही का? पण सूर्याला. तो घुबड आहे. आता हा गिधाड आहे, याला सुद्धा यदा कदाचित आपल्या जोडीदाराच्या, ज्याला आपण म्हणतो आपल्या जोडीदाराच्या हक्काचं जे काही मालमत्ता असेल ते ह्या
गुरुला प्राप्त होईल. अधिक त्या ठिकाणी आपण बघितलं तर दशमात येणारी रास कोणती आहे ती सुद्धा गुरुची आहे की नाही. हो, मी नाही. हा. मग त्याचा अधिपती सुद्धा गिधाड आहे. नो डाऊट गिधाड कष्टकरी आहे, तिथे फिरून तो आपलं खाद्य शोधणार आहे. पण गुरु हा त्या ठिकाणी आयत्या ह्याच्यावरती निश्चितच ताव मारेल, पण त्याला मिळेल. गिधाड कधी उपाशी राहत नाही, त्याला ते मिळणार. मग अशा वेळेला दशम स्थानाचा अधिपती सुद्धा गिधाडामध्येच आलेला आहे आणि त्याच्यातून त्या व्यक्तीला कष्ट तर निश्चित आहे. गिधाड हा आयता हे करणारा नाहीये, कष्ट आहेत. मंगळ पण कष्ट करीत आहेत, भाग्यासाठी कष्ट करावेच लागतील. आता त्या ठिकाणी कोणत्या तऱ्हेचं भाग्य असेल हा सगळा जो भाग आहे तो जातकाला तुम्ही विचारू शकता की तुमचा हे काय आहे, पेशा काय आहे, कुठल्या ह्याच्यामध्ये तुम्ही काम करता. मग अशा वेळेला तुम्हाला तो पक्षी कसा आहे तर त्या पक्षीला अनुसरून त्याला मिळालेले राज, त्याला मिळालेलं स्थान, त्याला फार महत्व आहे. आता गुरुला मिळालेली राज कुंभ आहे ना, शनीची आहे. हो, कुंभ पण आहे. स्थान जे आहे पण ते नक्षत्रावरती आपण त्यांची जी मांडणी जी आलेली आहे ती नक्षत्रावरती आहे. म्हणून तिथे तुम्हाला कृष्ण पक्ष आणि नक्षत्र त्याच्यावरती आलेला गुरु तो दशमाधिपती आहे आणि सप्तमाधिपती आहे. मंगळ जो आहे तो लाभाधिपती आहे आणि षष्ठाधिपती आहे. म्हणून तिथे मंगळाचे आणि गुरुचे जे काही फलादेश आहेत ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा. तर मीच विचारू का एक परत? आता आपण भाग्यस्थानाकडे आलो ना, तिथे गुरु मंगळ आहेत, नो डाऊट. ते म्हणजे डॉट युतीत आहे, त्यामुळे त्यांना एकच पक्षी पण मिळाला आहे, तो गिधाड आहे. पण हे कुंभेत बसले तर कुंभेचा स्वामी म्हणून शनीचा आपण विचार करायला हवा ना. तर तो शनी कावळ्यामध्ये आहे आणि मग आता हे गिधाड आणि कावळा मित्र नाहीयेत, तसा विचार करायचा का? म्हणजे आपण नाही, फलादेश आता गिधाड आणि कावळा कधी मित्र नाही आहेत ते. नाही. हा. पण तरी सुद्धा तिथे जेव्हा कावळा कुठे बसलाय हा. त्या स्थानाचा आपण विचार करायचा की तो हा. कुठला अधिपती आहे. तर अष्टमाधिपती सुद्धा आहे मिथुन लग्नाला हो, हो, हो. आणि भाग्याधिपती पण हा. आहे. आणि तो तर षष्ठात बसलाय. येस, हा. आपण दशम स्थान आता बघितलं, लाभस्थान पण पाहिलं ते मंगळाचंच आहे. हो, 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 12वं स्थान हे शुक्राचं आहे हो. आणि शुक्र हा ग्रह हा कोणत्या कावळा. कावळा. पक्षाशी संबंधित कावळा आहे. आहे. कावळा. कावळा आहे शुक्राला. हो. मग आता कावळा ह्याला कसं फळ देईल तर हम्म. त्यावेळेला त्या ठिकाणी जेव्हा जातकाची आपण प्रश्नकुंडली मांडू अच्छा. त्यावेळेला त्याचा जो अवधी आहे हम्म. 2 तास 24 मिनिटं आहे, 18 मिनिटं आहे, हा. प्रत्येकाचे अवधी वेगवेगळे आहेत. हो, मग हो. तो झोपलाय का, खातोय का, हम्म. फिरायला गेलाय का, मृत आहे का, हम्म. शासन करता आहे का, त्याला फार महत्व आहे. हम्म. हम्म. अशा तऱ्हेने शुक्र सुद्धा कावळा ह्या पक्षाशी संबंधित आहे. हम्म. आणि तुळ रास ही पंचमात आहे, तिचा अधिपती सुद्धा शुक्र. कावळाच आहे हो, हो. आणि पण तो सुद्धा त्या ठिकाणी वाईट नाही. कावळ्याची काही वैशिष्ट्य आहेत तर ती कावळा हा काही वाईट आहे असं म्हणता येणार नाही. उलट कावळा हा पुण्यवान आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही कावळ्याला प्रसन्न केलं, कावळा आगाऊ सूचना देणार आहे, तर अशा तऱ्हेने त्या जीवनामध्ये जातकाच्या निश्चितच फलादेश मिळेल. फक्त एकच आहे की प्रश्नकुंडली असते वेळी कावळा कशा अवस्थेमध्ये आहे. तर तो फिरायला गेलाय तर त्याचे पर्सेंटेज किती असतील, तो जर शासन करता असेल तर त्याचे अधिकार कावळ्याकडे सोपवलेले असतील त्या कालावधीतले. आता हे जे 2 तास 20 मिनिटं 40 मिनिटाचे जे अधिकार आहेत तर ते त्यावेळेला कुठला पक्षी ऍक्टिव्हेट आहे आणि त्याची स्थिती कोणती आहे, मग ती रात्री आहे का दिवसा आहे, त्याचे पीडीएफ जे आहेत ते पाठवण्याचा मी प्रयत्न करीन. पण लिखाण नाहीये, लिखाण हे तुम्हाला शिकलंच पाहिजे. कळलं? होय सर. छान. ओके. एक मिनिट सर. हा बोला. इथे शनी आहे ना, तो ज्येष्ठामध्ये आहे ना. हा, वृश्चिक हा. राशी. हा, वृश्चिक राशी ज्येष्ठ आहे. हा, तिथे घुबड येते, कावळा नाही येते.
नाही नाही, पण शनी कावळा आणि कुठे बुध. काय? शुक्र. शुक्र वृश्चिक सांगितलं. नका ना. शनी बघा ना कुठे. शनी नाही, आपण भाग्येश म्हणून शनी धरला ना षष्ठात. हा हा, मग शनी आणि बुध घुबड मध्ये येत आहेत, ज्येष्ठ हो मॅडम, नक्षत्रात आहेत दोघे. घुबड हा, मध्ये येतात. नाही ना. शनी आणि घुबड शुक्र मध्येच आहे. कावळ्यात येतोय, शुक्र कावळ्यात येतोय, पण घुबड शनी मध्ये आणि आहे बुध घुबड. घुबड येत आहेत. हो हो, घुबडमध्येच आहे शनी. एक मिनिट, शनी घुबड मध्ये. मगाशी घुबड पण मध्येच आहे माझ्या सर. लक्षात आलं आता होतं. तोळ राशीच्या स्वामीचा विचार केला ना शुक्र म्हणून. हम्म. हा, एक भाग्येश एक शनीचा म्हणून विचार केला ना तिथे, म्हणून एक मी ते हे झालं मला. ओके, शनी ठीक आहे. त्यामुळे बघा ना. एक नाही मिनिट. नाही, एक मिनिट मॅडम. असं आहे, अष्टमेश आणि भाग्येश जो आहे हा घुबड मध्येच येतोय, पण फक्त स्थान जे आहे ते वेगळं आहे. आता शनीला स्थान कुठलं मिळालेलं आहे? हा, शनीला बरोबर आहे, षष्ठ स्थानात आहे सर. आणि तो हं. ज्येष्ठ घुबडच आहे, बरोबर आहे. मग त्या ठिकाणी तुम्हाला घुबडाचंच फळ हम्म. भाग्यस्थानाचं द्यायचं आहे. आणि शुक्राला कावळा आहे, बरोबर आहे. शुक्राला कावळा. हम्म. ओके. आता आपण मगाशी काय विचार केला होता की शनीला कावळा हा नाही. नाही नाही, शुक्राचाच केला होता सर विचार. फक्त तो कशा अवस्थेत आहे ते बघायचं प्रश्नकुंडलीच्या वेळेला, हा आणि त्याप्रमाणे त्याचं उत्तर येईल, म्हणजे फलादेश येईल. जर हं. शासन करत असेल तर तो म्हणजे ऍक्टिव्ह आहे आणि महत्वाचं मदत आहे. करेल. हम्म. तो इथपर्यंत प्रश्नकुंडलीच्या आलो आणि संदर्भ. मग आपला हा विषय निघाला हा. शनी ज्येष्ठा वृश्चिक येत आहे. आता आपण शुक्र पाहिला म्हणजे 12वं स्थान पाहिलं. हा, लग्नस्थान ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. 5वं आणि 12वं हा हा, शुक्राचं. आणि धनस्थानाचा चंद्र पण आपण पाहिला नाही का? हो, पाहिला ना, तो कोंबडा हा. मध्ये आहे ना. हा, मग चंद्र पाहिजे. धनस्थानातला चंद्र हा कोंबडा आहे. हा सुद्धा त्या ठिकाणी जातकाचा उदय करून देणारा आहे. म्हणजे धनस्थान सुद्धा पॉझिटिव्ह पोझिशन मध्ये आहे. आता जर धनस्थानामध्ये जर गिराड असतं तर त्यावेळेला बदल झाला असता. कुटुंबामध्ये वाद होणं, कुटुंबात एखादी व्यक्ती मृत पावणं, कुटुंबामध्ये कलह होणं, कुटुंबाचं धन चोरीला जाणं, विस्कळीत होणं, हा सगळा प्रकार जो आहे तो त्याच्यावरती केला जाईल. कळलं? जर इथे तो पक्षी असेल तर त्या ठिकाणी, पण घुबड असेल तर चांगला आहे. मग चंद्र हा कोणत्या याच्यामध्ये आहे? पक्षामध्ये कोंबडा ना. कोंबड्यामध्ये आहे ना. आणि तो चांगला आहे का? वाईट नाही आहे. नाही, चांगला आहे. रवी आता आपण जर बघितलं मगाशी, तर रवी सुद्धा चांगल्या याच्यामध्ये आहे ना, पराक्रमेश. घुबड मध्ये आहे रवी. म्हणजे भावंडांच्या बाबतीमध्ये जर एखादा प्रश्न असेल तर त्यावेळेला सुद्धा त्या ठिकाणी घुबडाचाच आपण जर विचार केला तर भाऊ, घुबड हे श्रीमंतीचं प्रतीक आहे. त्यानंतर आर्थिक सक्षम असणं, अर्थकारण चांगलं असणं. गोचरीने सुद्धा जेव्हा घुबडाचा प्रश्न असेल तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी घुबड जर शासन करत असेल आणि जातकाचा प्रश्न आला असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी जातक हा निश्चितच चांगल्यापैकी यश मिळवणारा असेल. आता ते जेव्हा गोचराचा विचार करते वेळी गोचर कसं अप्लाय होईल याचा आपण नंतर विचार करणार आहोत. नंतर सांगतो असं नाही. त्या ठिकाणी जेव्हा आपण जेव्हा गोचर मांडणार आहोत, प्रश्न कुंडली मांडणार आहोत, त्यावेळेला त्याचा विचार केला जाईल. बरं, तृतीय स्थान कळलं तुम्हाला. चतुर्थ स्थानाचा स्वामी जो बुध आहे, जो तिथे लग्नाचा स्वामी आहे, तर तिथे आलेलं चतुर्थ स्थानामध्ये एखादा ग्रह आहे का? केतू आहे ना सर. केतू आहे. मग केतू केतू आणि राहू आपण नाही पाहिला मॅडम. राहू मग इकडे दशमात ना. हा, मग राहू हा दशमात आहे. तर त्यावेळेला तो कुठल्या राहू पक्षाशी संबंध? गिधाड आहे, गिधाड राहू. गिधाड. बघा आता त्या ठिकाणी लाईनशीर सगळे जे हे आलेले आहेत त्याच्यामध्ये 5 नक्षत्र इकडे, 5 नक्षत्र तिकडे, मग 5 नक्षत्र मोर, 5 नक्षत्र गिधाड, 5 नक्षत्र कोंबडा, मग कावळा, अशा तऱ्हेने त्याचं हे दिलेलं आहे.
कळलं का? मग अशा वेळेला राहू सुद्धा गिधाडामध्येच आहे. आता राहूचं आपण थोडस वर्णन करूया. जर तिथे गिधाड हा पक्षी आलेला आहे तर तो राहूच्याच तुलनेसारखाच आहे. म्हणजे म्हणजे इथे आपण जर विचार केला तर ह्या जातकाच्या जीवनामध्ये राहू हा सतत त्या ठिकाणी काय होईल तर एखाद्या व्यक्तीच्या याच्यामध्ये असणारा व्यवसायाचं स्थान आहे, वडिलांचं स्थान आहे. मग त्या ठिकाणी तुम्हाला जर आपण फलादेश द्यायचा असेल तर गिधाड हे दशम स्थानाशी, भाग्यस्थानाशी, गुरुशी, मंगळाशी संबंधित आहे. बरोबर आहे? मंगळ, गुरु आणि राहू या तिन्ही ठिकाणी गुरु आलेला आहे. मग राहू गिधाड आलेला आहे. मग ते गिधाड हा कदाचित असा प्रतिस्पर्धी असेल की त्या ठिकाणी तो टिकू देणार नाही. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. असं आहे की जेव्हा तुम्ही गिधाडाला जेवताना पाहाल त्यावेळेला तिथे एकही दुसरा प्राणी नसेल किंवा पक्षी नसेल किंवा वाघ पण नसेल, सिंह पण नसेल, नाही का? इत्यादी पक्षी गिरट्या मारत असतील पण त्यांची हिंमत होणार नाही तिकडे. कळलं? तर अशा वेळेला त्या ठिकाणी गिधाड हा राहुल आहे. राहुल दशम स्थानाचं संबंधित आहे. तर त्यावेळेला त्या ठिकाणी जातकाचा प्रतिस्पर्धी, जातकाचा व्यवसाय हा कोणत्या तऱ्हेचा असेल. आता जसं तुम्हाला कल्पना आहे की एक बाटा कंपनी आहे, त्यांचा संबंध शूजशी आहे, लेदरशी आहे. तसा गिधाडाचा संबंध लेदरशी आहे, नाही का? असे जेव्हा काही लोक जे आहेत ते फक्त लेदरच काम करतात. पक्षी हा काय करतो, आतलं सगळं जे गाभा आहे शरीरातला तो सगळा अगदी सापळा करून टाकतो एकदा, नाही का? तुम्हाला म्हणायचं आणखी काही गिधाडाबद्दल पूर्णपणे विचार करा, हरकत नाही, नो प्रॉब्लेम. ऐका ना सर, आता इथे गिधाड आला राहूला आणि तो राहू म्हणजे दशम स्थानात आहे. पण म्हणजे या जातकाला समजा तो व्यवसाय करत असेल तर त्याच्यात अप्स अँड डाऊन पण येऊ शकतात. पण जरी आले तरी त्याला मिळालेला पक्षी गिधाड आहे म्हणून तो त्या सरावावर मात करून पुन्हा म्हणजे त्याचा व्यवसाय थोडा जरी काही झाला असेल उपर काय आपण म्हणायचं खालीवर, तरी तो परत त्याला पूर्ववत आणण्याचा प्रयत्न करून आणेलच असं म्हणू शकतो का? हो हो. आता ऐका, हम्म, आता जसं की बरेच लोक जे नॉनव्हेज वाले आहेत, हम्म, 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 काही टीन कंटेनर मध्ये असणारे जे काही पदार्थ आहेत हम्म. ते सुद्धा कोणताही व्यवसाय करतो की नाही, स्लॉटर हाऊस. येस येस करतात ना कितीतरी. मग स्लॉटर हाऊस करणारे व्यक्ती आहेत हम्म, की जे मोठ्या ह्याला कापून नंतर ते विक्री करतात. हा, हा, अशा तऱ्हेचा व्यवसाय करणारे पण लोक आहेत. हम्म, हम्म, त्या ठिकाणी त्या लेदर बॅग बनवणारे लोक आहेत. हम्म, त्याच्यामध्ये फार किमती सामान आहे, किंमत जास्ती आहे, हम्म, म्हणजे हाय व्हॅल्यू असं काही साहित्य आहे. हम्म, आणि जगामध्ये असे भरपूर व्यापार करतात, आपल्याला माहिती नाहीये ते. बरोबर. हम्म, पूर्वी आपल्याकडे पाणी वाटप करणारे लोक हम्म. एखाद्या म्हशीचं पूर्णपणे पोटलं बनवायचे बापरे. आणि खांद्याला मारून नंतर ते शेतामध्ये पाणी मारायचे किंवा तिथे प्याऊ असायचे, घोड्याला पाणी घालायचं. त्या ठिकाणी ते तेव्हा नळाच्या वाहिन्या नव्हत्या, हम्म, हम्म. पखाल तर म्हणायचे असंही काम. त्याला. हा, मोठ का पखाल म्हणायचं? म्हणायचे ना त्याला. अच्छा. काय म्हणता मॅडम? पखाल म्हणतात, पखाल. पखाल पखाल हा, म्हण. मग ते करायचे ना, पण होतं ना हो आपल्याकडे. हो आलं लक्षात. मुंबईत पण तरी होतं, मुंबईत लेदरचीच आहे पण. ना म्हणजे. येस, लेदरशी संबंधित आहे. हम्म, मग लेदरशी संबंधित शूज मार्केट आहे, ते हा. लेदरशी आहे. हम्म, मग त्याच्यात सुद्धा पैसे मनुष्य कमवू शकतो, नाही कमवू शकत असं नाही. फक्त ज्योतिषाला त्याची जी काही ज्ञानाची महत्व, त्याला महत्व आहे ना ज्ञानाला, की तो काय सुचवू शकतो. आणि असे उद्योग करणारे लोक आहेतच, नाही आहेत असं नाही.
म्हणजे त्याच्यावरती सर ह्या पण जातकांनी विचारलं की व्यवसाय करू का, तर त्याला आपण हा लेदरचा व्यवसाय सुचवू शकतो का या हो राहूवरून? हो सुचवू शकतो. पण तो जसं तिथे तुम्ही आहे. गिधाडाचं सांगितलं वर्णन की त्याला काही दिवस उपाशी पण राहावं लागतं, जर काही अन्न मिळालं नाही तर तो राहतो. ते तसं ह्याला थोडक्यात असमाधानी राहावं लागेल, असं म्हणू शकतो का आपण गिधाड पक्ष आल्यामुळे? कदाचित व्यवसाय मिळणार नाही, कमी असेल. पण आता हा काय गंमत आहे की निसर्गाने प्रत्येकाचं शरीर जे आहे ते वेगवेगळं बनवलेलं आहे. कळलं का? बरोबर. मग वाघीण पण शिकार करते, ती पण उपाशी राहते, आणि नंतर एखादं सावज मिळतं. हो कळलं का? मग आता अशा वेळेला त्या ठिकाणी तुम्हाला इत्यादी माहिती हवी. समजा उद्या इथे जर राहूच्या ह्याच्यामध्ये घुबड आलं असतं, हा तर मग व्याजाने पैसे देणारा मनुष्य तिथे घुबडाने काम केलं असतं, नाही का? हो, सावकारी काम आपण त्याला काम सुचवू केलं. शकलो असतो. Yes. हो हो. मग असा भाग जो आहे तो तुम्हाला लॉजिक लावून त्याला सांगता आला पाहिजे. बरोबर आहे. पण इथं इथे सर प्राण्यांचे जे काही स्वभाव वैशिष्ट्य म्हणू आपण, म्हणजे अगदी माणसामध्ये स्वभाव असतात असं नाही, पण त्यांच्या वागणुकीवरून जे आपण त्यांचं एक वर्णन करतो तसा प्रकारचा सर आपल्याला इथे त्यांचा वागणुकीचा सुद्धा विचार करूनच हो हो मार्ग हो दाखवायला पाहिजे किंवा प्रेडिक्शन त्याच्याप्रमाणे आपल्याला करावे लागतील. आता कसं आहे मॅडम, सांगतो तुम्हाला मी. काही काही आता जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते घाण साफचं काम करतात. गिधाड हो सगळं घाणच साफ करतात. हो हो, म्हणजे आपण त्याला निसर्ग मित्र म्हणतो ऍक्च्युली, हा. कारण साफसफाई करतात म्हणून ते. Yes. मग आता क्लीनअप आलंय, त्याच्या हो अगोदर काय? बरोबर. हे दुर्गंधी नाहीशी करणं हे गिधाडाचं काम आहे. गिधाडाचं काम आहे म्हणूनच तर निसर्ग मित्र तेवढ्यासाठीच त्यांना म्हटलं जातं ते. आता समजा ज्योतिषामधली दुर्गंधी साफ करायचं हा, काम मी कोण आता करतंय? तेच म्हणणार होते, पण सर नका जास्त बोलू, आता आपलं रेकॉर्डिंग चालू आहे. गिधाडाने गिधाडाने मग आता तिथे तर त्याच काम आहे ते. हो मग ही हो सगळी जी दुर्गंधी भरलेली आहे, शास्त्री परीक्षा आणि वाचस्पती, भास्कर, प्राज्ञ वगैरे वगैरे वगैरे, तर हे दुर्गंधी गेली ना आता सगळी. होय सर. ग्रंथ वाचा, हे करा. कळलं? आलं लक्षात सर. मग माझं स्वतःच चंद्र नक्षत्र चंद्राचा पक्ष गिधाडच आहे, म्हणून मी तुटूनच अच्छा. पडतो. हा, कोणी काय चालू केलं की आपण इथे चालू करायचं. सर मला माहिती आहे सर, म्हणतो तुम्ही इतके डॅशिंग आहात. माहितीये म्हणजे कुलकर्णी तुम्ही मॅडम, सांगितलं होतं ना पंचपक्षी क्लासमध्ये. हो तुम्ही सर, होतात तुम्ही तेव्हा? मागच्या मागच्या वेळेला बोलला होता सर तुम्ही हे. ह्या कुलकर्णी होत्या का? होत्या 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 ना. सर केले होते की मी अटेंड तुमचे सगळे 4-5 क्लास. चला ठीक आहे, धन्यवाद. बर, आता दशमस्थानाबद्दल कळलं तुम्हाला. वर्णन करायला शिका, तर ज्योतिष एकदम सोपा आहे. हम्म, हम्म. तुमच्याकडे हो सर, वर्णनाचं लॉजिक साहित्य पाहिजे. वापरता यायला हवीत तुम्हाला. ओके ओके, येस. हो आता शिकवण्याचा भाग काय आहे की तुम्ही उत्तम फलादेश करायला यावा. तुम्हाला कुठलं शास्त्र नाही येत असं ठरलं नाही पाहिजे. कळलं का? असं झालं नाही पाहिजे तुम्हाला हे येत नाही, मला ते येत नाही. सगळं येते, क्या नाही आता आहे. म्हणजे जशी एखादी गृहिणी असते स्वयंपाक करायला, सगळे स्वयंपाक करू शकते कोणाची मदत न घेता, तसं आहे. तुम्ही कळलं? आम्हाला सर्व गुण संपन्न करण्यासाठी एवढे कष्ट घेताय, तर आम्ही सर का नाही नाही त्याचा नाही, वापर बिलकुल करणार कष्ट सर? वगैरे काही समजायचं नाही. मला आनंद आहे, तो कष्ट बिलकुल समजत नाही. कष्ट नाही. बरं ठीक आहे, तर चला. तुमचा मोठेपणा आहे सर. तरी सर गुरु गुरु असतात, शिष्य शिष्यच असतो शेवटी. आता मानलं तर गुरु, नाही तर शुरू. नाही नाही, कळलं आम्ही काय? शेवटी शिष्यच राहणार. गुरुची जागा घेऊ शकत नाही सर. आता काय आहे कुलकर्णी मॅडम, की तुमचं मन वेगळं आहे, इतरांचं मन तसं आहे का? असं नसतं. पण म्हणून त्या अपेक्षित बरोबर राहू नये. बोलतायत सर, अगदी बरोबर बोलतायत. शेवटी असं आहे गुरु तो मॅडम, गुरु सगळं आणि खरं आहे. शिष्य तो पण शिष्य. मी पण का अपेक्षित राहावं की मला गुरु म्हणा? एक तर इतकं पहिली गोष्ट म्हणजे आम्ही होतात शनीचे सर. लोक आहोत, आम्हाला असं या नाहीये सर, गुरुविरुद्ध. पण ह्या आमच्या भावना आहेत ना, तुम्ही नका अहो, मानू, पण आम्ही मानतो ठीक आहे, हरकत नाही, की आम्ही चांगली गोष्ट आज आहे. एवढं ज्ञान गोळा करतोय. कोण देईल का एवढं ज्ञान? म्हणजे आम्ही तुम्हाला गुरुच मानणार ना, आणि ते आहेच म्हणजे
त्यात काही वादच नाही. ठीक. चला, धन्यवाद मॅडम. आशीर्वाद ठेवा, बाकी काही नाही. सर आशीर्वाद तुमचे हो. हा कसं बोललात. नाही नाही, आशीर्वाद तर इथे परमेश्वराचा आहे. प्रत्येकाचंच मत हेच असणार आहे की तुम्ही गुरुच गुरुच म्हणजे आमच्यासाठी गुरुच आहात. ठीक आहे, मला नाही वाटत धन्यवाद. कोणीच हे डिनाय करेल सर. नाही नाही नाही, असं पुढे नाही मॅडम. जाण्यासाठी नाही सर. आशीर्वाद पाहिजेत ना सर आम्हाला. बरोबर आहे मॅडम. हो, बरोबर आहे तुम्हाला सर. मी हितचिंतक आहे. ऐका, मी कधीही कोणाच्या बद्दल वाईट चिंतन करत नाही, करणार नाही. पण मला गुरु हा जो प्रकार आहे ना, हा बिलकुल पसंत नाही माझ्यासाठी. मी एक सामान्य माणूस आहे, पण त्यांचे शिक्षक बनवले. मार्गदर्शक तर म्हणू शकता ना. हो हो हो, मार्गदर्शक पण म्हणू शकता. मार्ग तुम्ही जे दाखवणार आहात त्याच्यावरती आम्ही चालणार आहोत आणि ठीक आहे, हरकत तिथून नाही. परत तुमचेच मार्गक्रमण आम्ही पण करणार आहोत. येस येस, अवश्य करा, अवश्य. शेवटी शिकायचं. बघा, एखादा मनुष्य डॉक्टर बनतो, त्यासाठी बनतो, पेशंटला सुधारायसाठी. आपण दुसऱ्यासाठीच जगतो आहोत, हे पण तेवढंच आहे. सगळे पण गुण घेतले पाहिजे ना. निस्वार्थी पण काम केलं पाहिजे तुमच्यासारखं. हा पण गुण घेणं आवश्यक आहे. ठीक आहे, आणि हरिकृपा त्या आहे. योग्य वाटेवरनच आम्ही जायला पाहिजे ना. मग ती योग्य हरि वाट कोण दाखवणार? तुम्हीच हरि दाखवणार. हरिकृपा आहे, बस. हरिकृपाशिवाय दुसरं काही होत नाही. जेव्हा हरी कळला नाही तेव्हा नाही सगळं. आहे. तुमची थोडा आशीर्वाद आणि निस्वार्थी काम तर करतोय बघू. येस. हा, बरं. तर हे तुम्ही एवढे मोठे असून सुद्धा सगळ्यांना रिस्पेक्टेड म्हणता, तर तुम्ही आमच्यासाठी हायली रिस्पेक्टेड पहिले असं आहात सर. आणि मग तुम्ही एवढं सगळ्यांना आदर देता, आम्ही तुम्हाला का नाही देणार सर? तुम्ही तो घेत नाही, हा तुमचा मोठेपणा आहे केवळ सर. नाही नाही, आदर पण मिळणारच आहे तो. हो सर, प्रश्न नाही. एक्सेप्टेड. पण तुम्ही हायली रिस्पेक्टेड आहात सर. तुम्ही ते स्वीकारत नाही, हा केवळ तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. पण आमच्या मनामध्ये ते भाव आहेत आणि राहणार आहेत कायम सर. आणि सगळ्यांच्याच राहतील, की कोणी त्याच्यामध्ये डिनाय करणारच नाही. तुमचं तर मत तुम्ही आहे, मला आम्हाला मान्य पॉझिटिव्ह आहे. जगायला शिकवता, अगदी पॉझिटिव्ह निर्माण करता आमच्यामध्ये. आम्ही पॉझिटिव्हपणे जगतोय तुमच्यामुळे. नाही, असं काही नाही मॅडम. ऐका, आमच्या गुरुने काय सांगितलं ते मी तुम्हाला सांगतो. त्यांनी सांगितले की कुठलंही शास्त्र, कुठलाही देव, यू हॅव टू इंट्रोड्यूस. मी तुम्हाला इंट्रोडक्शन देतोय, मी शिकवत नाहीये. मी ह्याचं माध्यम काय आहे, की मी एक माध्यम आहे की ह्याच्याबद्दलचं हे असं असं आहे. आता श्रीकृष्णाची ओळख करून देणं हे भाग्य आहे, कळलं? तसंच ह्या शास्त्राची ओळख करून देतो तुम्हाला, की तुम्ही ते पुढे न्यायचं. शेवटी वंश वाढला पाहिजे ना आपला, पुढे नेलं पाहिजे ना. एनिवे, चला, आता याच्यावरती बहस नाही करायची. नेक्स्ट आहे मॅडम. आता ऐका ना, आता चतुर्थातलं केतू. केतू राहिलाय. केतू, हा बोला. हा, त्याला कावळा केतूचं काय? कावळा 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 नाही, हो ना. केतू आहे ना. केतूला बघा सगळ्यांनी, कावळाच आहे ना. कावळा आलेला, हा, कावळा आलाय. हो हो कावळा आलाय. कावळाच हो, आहे. हो कावळ्याचे. कावळा आहे, कावळा सर. तर केतूला पण खावणाच आहे. आता लक्षात घ्या, चतुर्थ स्थानामध्ये आहे कावळा. हा त्या ठिकाणी पितृदोष घालवण्यासाठी एखाद्या कुटुंबामध्ये जर समजा काही गोष्टी घडत असतील, तर अशा वेळेला त्या व्यक्तीला तुम्ही सांगू शकता की केतू हा मोक्षाचा कारक मुख्य ग्रह आहे आपल्याकडे, त्यागी आहे. आणि त्याच्यामध्ये कावळा हा पक्षी त्या जातकाला मिळालेला आहे. तर जर समजा त्या ठिकाणी चतुर्थ स्थानाचं यश त्याला मिळायला पाहिजे किंवा हवं असेल, तर निश्चितच, आता उदाहरणार्थ, कावळा आल्यामुळे त्या ठिकाणी, कावळा अशुभ नाही, शुभ आहे. तर त्या ठिकाणी जर समजा त्या व्यक्तीने जे पिंड असतं किंवा कावळ्याचा प्रसाद असतो, कावळ्याचं ताट असतं, अशा तऱ्हेचं जर तिथे माध्यम केलं, धर्म केला, तर त्याच्या चतुर्थामध्ये असणाऱ्या अनेक तक्रारी, मग त्यातून आई आहे, वास्तव्य आहे, घरचे प्रश्न आहेत, कौटुंबिक प्रश्न आहेत, तर ते त्याला ते सोडवू शकतात. कळलं? हो सर. तर मागच्या वेळेस तुम्ही कावळा म्हणजे पूर्वजांना पण, आपल्या हा, अनसेस्टर हे असं पण हे केलं ना. म्हणजे तेच. त्यांचं पण सगळं काय जे असेल ते कार्य सगळे व्यवस्थित करायचे. म्हणजे मग चतुर्थ्याला काही सपोज बाय चान्स काही प्रॉब्लेम आला तर त्याचं ती रेमेडी. कावळ्याचा हा. कावळ्याचा आवडता पदार्थ मॅडम काय आहे? तेल, हम्म. तेलात तळलेले पदार्थ हो. आणि चण्याचं पीठ, ते काय आणि गाठी चण्याची गाठी. डाळ.
ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कावळ्यावरती त्याचा विचार केला जातो. आणि अत्यंत तुम्ही कावळ्याची सेवा करा. बघा, तुम्हाला तुमचे जे शत्रू आहेत किंवा तुमचं जे काही त्रास असेल तो 101% देतात ना. असं कावळ्याचं. जेवण सुद्धा आपलं बनलेलं बरेचसे लोक म्हणजे आमच्या पण घरात आहेत. सुरुवातीला झाल्याबरोबर पहिलं ते खिडकीत येऊन तो नेणारच, त्याला ती सवयच लागली. ते पटकन भाजी पोळी भात वरण काय असेल ते तूप घालून ठेवायचं, पटकन तो घेऊन जातो, मग बाकीचं पुढचं करायचं. ते आपल्याला आठवण पण करून देतात येस की मी येस, आलोय. येतात येतात ना. काव काव करत तर अशा त्यांनाही तऱ्हेने सवय लागली की येतात, ते त्या त्या वेळेला बरोबर येतात. येतात येतात. येस येस. आणि त्यांची आपण सेवा करावी असा भाग आहे. तर आता हे आपण सगळे पक्षी केतूपर्यंत पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला मी सर्व वर्णन सांगितलं की चांगलं पण आहे, वाईट पण आहे, कारोबार पण आहे, भाग्य सुद्धा आहे, शत्रू सुद्धा आहे. शनीच्या बद्दल पण आपण विचार केला. शनी भाग्येश पण आहे, अष्टमेश पण आहे. लग्न हे प्रामुख्याने आपण पाहिलं तिथे त्या ठिकाणी चंद्र सुद्धा आहे आणि मोर सुद्धा आहे. सप्तम स्थान सुद्धा चांगलं आहे. आता असा हा सगळा भाग जो आपण विचार केलेला आहे तो एक सारांश आहे. तर त्या आधारावरती तुम्हाला फलादेश देण्याचं मला वाटतं की हे तंत्र जवळपास 30-35% तरी कळलं असेल अशी माझी आशा आहे. आता सर मी चतुर्थ स्थानाबद्दल फक्त एक प्रश्न विचारते. ते कावळा नो डाऊट म्हणजे चांगलं, प्रत्येक पक्षाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह ह्या गोष्टी आहेतच. पण इथे तो कावळा तर आहे, तो केतूला मिळालाय. पण चतुर्थेश म्हणून बुध, तर त्याचा विचार करताना बुधाला घुबड मिळालं. मग आपल्याला ह्या दोघांना म्हणजे दोघांचा विचार करून फलादेश द्यावा लागेल. तर पण मग तो कसा द्यायचा, कारण हे घुबड एकदम म्हणजे वेगळं आणि कावळा पण वेगळा. तर म्हणजे या दोघांना अनुसरून फलादेश द्यायचा कसा? सांगतो. असं आहे मॅडम, घुबड हे भरभराटीचं एक चिन्ह आहे. बऱ्याच वेळेला लोक घुबडाचं चित्र लावतात. घुबड तिथे निक्षेप करतात किंवा त्या चित्र लावतात भिंतीवरती, तर ते पॉझिटिव्ह आहे. दुसरी गोष्ट की लक्ष्मी जर वाहनावरती बसून आली तर तिचं वाहन घुबड असल्यामुळे ती त्या वाहनाला शोधेल की नाही. बरोबर आहे. याचा अर्थ चतुर्थ स्थानाला चतुर्थ अधिपती हा घुबड आहे, नाही का. आणि चतुर्थामध्ये कावळा आहे. जर त्याच्यामध्ये दोन भाग आहेत. जर एखाद्या व्यक्तीला दुःखाला जर काही होत असेल, चतुर्थ स्थानाचं दुःख असेल, तर त्या ठिकाणी धनसंपत्ती असून सुद्धा दुःख निवारण होत नाही. तर अशा वेळेला त्या ठिकाणी तुम्ही त्याचा विचार निश्चित करू शकता. कळलं? मग ते आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे म्हणजे ते पितरांचे सगळे कार्य करायचे, कावळ्याला देता आलं तर रोज जेवण द्यायचं, नाहीतर मग जेव्हा जमेल तेव्हा त्याला ते गाईचे तळलेले पदार्थ आवडतात म्हणून ते गाठिया काय त्या जाड जाड शेव का काय म्हणते ती द्यायची असं. हे महत्वाचा भाग आहे. पण दोन्ही पण फलादेश मिळणार, कारण घुबड आहे म्हटल्यावर तिथे आर्थिक संपन्नता आलीच आली. पण केतू आहे, केतूला मिळालेला कावळा आहे, त्याच्यामुळं थोडस अपस अँड डाऊन पण होईल. आणि ते झालं तर त्या कावळ्याची सेवा म्हणजे आपल्या अँसेस्टरची सेवा आपण करायची, मग ते आपल्याला तिथलं चांगला फलादेश मिळेल असं ना. बऱ्याच वेळेला कसं असतं मॅडम, 13वा जेव्हा करतो आणि कावळा शिवण्यासाठी आपण बऱ्याच प्रार्थना करतो. कोणीतरी आगाशे मॅडम, अरे रामा थांबा बघते. केला म्यूट मॅडम, केले म्यूट करते. ठीक आहे, थँक्यू. बोला सर. कधी कधी 13व्याला कावळा शिवत नाही, तर त्यावेळेला केतूचा मंत्र जरी म्हटलं तरी सुद्धा एक मोक्ष प्राप्ती ह्या नात्याने तुम्ही त्याचा हे विचार करू शकता. म्हणजे कावळा हा वाईट नाहीये. नाही वाईट नाहीच. पण म्हणजे मोर घुबड हे कोंबडा हे कसे आपल्याला मोस्टली चांगलाच फलादेश देणार, तर हे कावळा देणार पण आपल्याला त्याची सेवाही करणं आवश्यक आहे. म्हणजे असं पण ना, म्हणजे कारण तो म्हणजे मोस्टली
आपल्या ह्यांनाच म्हणजे पूर्वजांनाच हे दाखवलंय ना आपलं, म्हणजे त्याच्याकडे दूरदृष्टी तुम्ही म्हणालात ना, तर तेच आता तुम्ही म्हणाला ना कावळा शिवला नाही, तर त्या कावळ्याला ती म्हणून पण ती काकदृष्टी आपण म्हटलं ना, ते जे लोक जातात त्यांच्या त्या प्रेतातल्या काय ते आत्मा आपण म्हणतो ना, त्याला पण तो बघू शकतो असं मी कुठंतरी वाचलंय, म्हणजे ते बरोबर आहे ना? हो हो हो. आता काय आहे की कावळा हा आपल्याला आपल्या पूर्वजांनी सांगितलं की कावळ्याचं ताट ठेवायचं. आपण शेवटी जे काही वर्ष श्राद्ध असतं, हो हो तिथीचं श्राद्ध असतं, हो हो. त्या वेळेला आपण ताट ठेवतो. त्यावेळेला कावळ्याने जर खाल्लं नाही हा, तर आपल्याला वाईट वाटतं. वाटतं ना, वाटतं. आणि मग कावळा त्यातून शिवला नाही अर्थ असं पण आहे ना, की म्हणजे आपली आपले काहीतरी नाराज चुकी आहे झाली असेल. पूर्वज, असं तसं. दुसरी गोष्ट आणखी मॅडम असं आहे की आपण रस्त्याने चालताना कावळा येऊन जर डोक्यावरती चोच मारून गेला ओके. तरी सुद्धा संकट येण्याची शक्यता दर्शवली जाते. थांबा थांबा आणि जरा व्यक्ती परत सांगा आम्हाला लिहून घ्या, असं झालं नाही कधी. हं, कधी कधी आपण रस्त्याने चालत असताना सर ओके कावळा हा चोच मारून जातो. ओके त्यावेळेला संकेत असा आहे की आपल्यावरती एखादं संकट येण्याची शक्यता आहे. ओके. तर त्यावेळेला कावळ्याचंच तुम्हाला जे काही खाद्य आहे हं, किंवा कावळ्याचं ताट आहे हे घरच्या तुमच्या हाताने बनवलेल्या हं, पदार्थांचं जरी ठेवलं तर हं. ते संकट जाण्याची शक्यता आहे. पण तो संकट सूचना देतो. देतो देतो देतो, बरोबर. आणखी कोण बोलत होतं सर तपस्वी मॅडम? मला चोच मारली होती कावळ्याने, मला कोरोना झाला, ऍडमिट हो, केलं होतं 15 दिवस. बापरे, हे तर प्रॅक्टिकल अनुभव सांगितला मॅडम, थँक्यू. चोच मारली, पहाटे फिरायला गेले होते तेव्हा मी. अच्छा. अरे बापरे सकाळी मारलं. बिल्डिंग होती असं लांब नाही, पण जोरात चोच मारली होती मला. हे मला आलाय अनुभव. ठीक आहे. आणि लगेचच ऍडमिट केलं, तिसऱ्या दिवशी ऍडमिट केलं. अरे बापरे. कोरोना, मी पहिलीच बिल्डिंग भाईंदरची होते आमच्या घरात. जवळजवळ खूप काय म्हणतात ते होतच होते, काय ते होते. भरपूर बिल्डिंगला हे केलं होतं, लॉक केलं होतं आमच्या. हो हो. क्वारंटाईन. बरं ठीक आहे. 4 कॅन ओतले आमच्या बिल्डिंग, आमच्या घराला. बरं आता ऐका 2 मिनिटं की जनरल प्रश्न कोणाला विचारायचे असतील, ज्यांना भूमिका कळली नसेल, ज्यांना अभ्यास कळला नसेल, असे जे लोक असतील त्यांनी प्रश्न विचारावे. त्याच्यानंतर क्लास पूर्ण होईल. मग चव्हाण मॅडम अभिप्राय देतील, जो काय असेल तो, चांगला वाईट, काही कळलंय नाही कळलंय, चांगला शिकवलंय की नाही शिकवलंय, आणि नंतर मग समारोप करतील. बोला, प्रश्न विचारायला बिलकुल घाबरू नका. सर मी बोलू का? हा बोला. हा, नमस्ते सर. नमस्ते. हा, सर मगाशी गिधाड विषय चालला होता. तर गिधाडाच्या वास्तव्याच्या संदर्भात तुम्ही सांगत होता. सर पुण्यामध्ये घोरपडी म्हणून घोरपडी माहिती असेल सर तुम्हाला, हो घोरपड मगरपट्ट्याच्या माहिती. आधी जाताना. हा, Yes. तर त्या घोरपडीच्याच बघा तिथे म्हणजे मगरपट्ट्याला क्रोमच्या इथून जाताना एक रोड जातो जिथे कचरा डेपो वगैरे आहे. तर तिथे आधी दोन्ही साईडला स्मशानभूमी लागते. त्याच्यानंतर त्या रोडने जाताना तिथं ऑलमोस्ट मला वाटतं सगळं ख्रिश्चन कम्युनिटी जास्त राहते कचरा डेपोच्या आधी. आणि नंतर तिथं कचरा डेपो आहे आणि तिथं असंख्य म्हणजे घारी पण दिसतात, मला वाटतं गिधाडं ही सुद्धा असतात. आणि त्याच्या अवतीभोवतीच म्हणजे माझं जे ऑब्झर्वेशन आहे तिथे अशी जनरल अगदी नॉर्मल म्हणजे झोपडपट्टी वगैरे आहे. आणि अगदी त्याच्या पलीकडेच मगरपट्टासारखं आणि प्लस अमनरा ही खूप म्हणजे हायस्ट असे या पद्धतीचे सगळे तिथं उच्चभ्रू लोक असे राहतात. म्हणजे या गिधाडाचं वास्तव्य पाहत असताना आपण या सगळ्या गोष्टी हो पाहतो, पण त्याच्याच बरोबर त्याचं दुसरं वे एक अतिशय म्हणजे जे अगदी उंच आणि झेप घेणारी लोक जे आहेत. आता काही तिथे काही नावं घेण्याची गरज नाहीये, मगरपट्टा म्हटलं की तुम्ही समजून गेला असाल. तर म्हणजे असं पाहण्यात येतं सर, आणि खरोखरच हे जाणवतं नेहमी. म्हणजे ह्या दोन्ही, गिधाड हा पक्षी जसं आपण बोललो तसं ते माणसांच्या ह्याच्यामध्ये त्याच्या ज्या काही गोष्टी आहेत प्लस मायनस, या दोन्ही गोष्टी त्या तिथून जाताना पण आपल्याला जाणवतं ते. म्हणजे हा डिफरन्स मी एक अनुभवला तो असं खूप गिधाडाच्या छान बाबतीत. छान, माधुरी मॅडम मस्त एक्सपिरियन्स सांगितला आणि बरोबर चालेल. पण सांगितलं, छान. असं आहे थँक्यू की सर. तुम्हाला सांगतो, आपल्याकडे जी दफनभूमी असते त्या दफनभूमीच्या आतमध्ये पण एक जीव असा आहे की पुरलेलं प्रेत
हे तो भक्ष करतो पूर्णपणे. मी मागे व्हॉट्सअपला दाखवला होता तो पक्षी, जो प्राणी, हो तो सर, तुम्ही कसा असतो सांगितलं हो होतं सर, दाखवला होता तुम्ही तो. असेल सर. दाखवला होता. आणि तो कासवासारखा दिसायला असतो. आणि तुम्ही जेव्हा तिथे एखादी बॉडी दफन करता, 8 दिवसामध्ये तुम्हाला परत ते मिळतच नाही. म्हणजे तिथे त्याचं भक्ष्य म्हणजे परमेश्वर हा आहे, त्याच्यावरती विश्वास ठेवणं पण आवश्यक आहे. त्याच्यावरती सगळं सोडायचं. जो जमिनीच्या आतमध्ये पण ज्याला भक्ष खाणं दिलेलं आहे, म्हणजे आकाश, पाणी, पृथ्वी आणि पृथ्वीच्या आतमध्ये अशा सगळ्या जीवासाठी त्याने सगळं भक्ष्य बनवलेलं आहे. तो परमेश्वर आहे, महादेव आहे. असं आहे. कळलं? धन्यवाद मॅडम. येस सर. धन्यवाद. बघा, आणखी तुम्हाला काय बोलायचं आहे, विचारायचं आहे तर विचारा. विचारू? हा, विचारा. म्हणजे एखाद वेळ ते चुकीचं पण असेल, पण विचारते की आपण मंगळ गुरु ह्याच्यावरनं बोललो ना, तर तिथे कुंभ रास आहे. मग कुंभ राशीला गिधाड पण मिळालेलं आहे. हा, मग आपण, आणि कुंभ रास शनीची, मग शनीला घुबड आहे. म्हणजे असा सगळा एकत्रित विचार करायचा का भाग्याचा विचार करताना? नाही नाही नाही, आता भाग असा आहे मॅडम की शनी एक एक प्लॅनेट आहे, कॅरेक्टर हो. आहे. हा. मग त्या याच्यावरती तुम्हाला जर शनीला जर तिथे घुबड मिळालेला आहे, हा. तर तो कुठल्या स्थानाचा अधिपती आहे? एक तर तुम्हाला संग्रही असणारं धन हे अष्टम स्थान आहे. हो. आणि भाग्यस्थान हे तुमचं घुबडाचं आहे, तर लक्ष्मी कमी करणार नाही. पण लक्ष्मीचं आगमन, हा. आता जसं तुम्ही पाहता की अनेक लोक अनेक व्यवहार करतात, अनेक व्यवसाय करतात आणि त्याच्यातून ते पैसे मिळवतात. हा. म्हणजे लक्ष्मी येते की नाही? हो. हो. आता त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा हा. की एखाद्याचं गिधाड जरी असलं हा. तर त्याला कदाचित कधी काळी हलकं काम पण करावं लागतं. बरोबर आहे. कधी काळी जर त्याच्यामध्ये लग्नामध्ये जर गिधाड आलं हा. तर त्या ठिकाणी जातकाचे प्रसंग पण असे येऊ शकतात. अच्छा. प्लस मायनस सुद्धा त्याच्यामध्ये विचार केला जातो. दुसरी गोष्ट की जर समजा गिधाड लग्नी आहे असं आपण समजू, हा. तरी सुद्धा त्या ठिकाणी ती व्यक्ती दुसऱ्याला जगू देणार नाही, हे तेवढंच आहे. बापरे. म्हणून एखाद्या गिधाडाची तुम्ही खोड काढून बघा, कावळ्याची पण काढून बघा. नाही, कावळे 100 लोक जमा करून आणतात माहिती तुम्हाला. आणि कितीतरी जमा होतात कावळे ते. म्हणजे तुम्ही खोड नाही काढली तरी काहीच घडलं तर खूप कावळे जमा होतात. हा, मग आता अशा वेळेला त्या ठिकाणी कुठल्या, तर तसे ते मोर आणि घुबड, कोंबडा हे एक वेळेला शांत आहेत. पण कावळा आणि गिधाडाच्या जर तुम्ही खोड काढली, आता गिधाडाचं समजा तिथे खोड काढायला तुम्ही जाऊ शकत नाही, तो तुम्हाला फटकन खाऊन टाकेल, हो. तिथे हो. लचका मारेल, हो. लचके तोडून टाकेल. तर अशा तऱ्हेचा भाग जो आहे. हा. हा, बरं, दुसरा भाग असा आणखी पण सांगतो. हा. तुम्ही आता प्रश्न विचारलाय म्हणून, गिधाडाच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये कधी कधी मानसिक असे विचार येतात की माणसाला अशा तऱ्हेने साफ केलं पाहिजे. दुसरी गोष्ट की गिधाड हे एक शापित पण आहे. बर. गेल्या वेळेला मला वाटतं तपस्वी मॅडमला कदाचित आठवण असेल का नसेल माहिती नाही, पण त्यांनी सांगितलं होतं, म्हणजे चर्चा झाली होती, तर एखाद्याचा शाप कसा लागतो. तपस्वी मॅडम, हो. बरोबर हो का? सर. हो. म्हणून शाप देताना सुद्धा जर समजा गिधाड असेल बापरे. काही खरं नाही. खरंच आहे. तर याचा म्हणजे अनुभव. ऐकाय ना सर, तुम्हाला असं म्हणायचं का, म्हणजे गिधाड म्हणजे एखाद्या व्यक्तीचं समजा गिधाड पक्षी आहे आणि त्याच्या कोणी नादी लागलं तर ते त्याच्यावरच उलटेल असं म्हणायचं का? किंवा बाय चान्स त्याला तो हर्ट झाला तर ते जे आपण म्हणतो ना, एखाद्याला म्हणजे जिवारी लागल्यानंतर तो हो हो जरी बोलला नाही पण त्याच्या ज्या भावना तर त्या समोरच्याला संपवून टाकण्या इतपत म्हणजे
खोलवर असू शकतात, असंच ना? चव्हाण मॅडम जास्ती सांगू शकतील माझ्याबद्दल. सांगा चव्हाण मॅडम, तुम्हाला कल्पना आहे ना की एकदा शाप असं तुम्ही देऊ नका मला हो सांगितलं हो होतं. सर. हो सर. हो आहे. म्हणजे कधी कधी एखाद्या व्यक्तीचं जर तुम्ही बिघडवलं तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीला असे काही गोष्टी त्रास होतो की आपण कल्पनेच्या पलीकडच्या आहे. म्हणजे प्लस मायनस सुद्धा त्याच्यामधलं हा मी तुम्हाला सांगितलं. कळलं? कळलं तर कळलं. एनिवे आता वेळ झाली थँक्यू आहे सर. जायची. धन्यवाद धन्यवाद. तर थोडक्यात कोणाला काही बोलायचं असेल तर चव्हाण मॅडम अभिप्राय देणार आहेत. मग नंतर कुबल मॅडम समारोप करणार आहेत. तर पूर्वी कोणाला काही सांगायचं सर्वांना आहे? बरं, ठीक आहे. चव्हाण मॅडम, तुम्ही हो सर. तुमचा अभिप्राय हे करा. सर्वांना नमस्कार. कुबल मॅडम आणि तुम्हालाही नमस्कार. आता इथे लग्नबिंदू जो आलाय तो मोर, आणि खूपच अतिशय सुंदर शिकवलं सर. आणि लॉजिक तर एकदम सुंदर अप्रतिम लॉजिक लावलेलं आहे. म्हणजे कोण सांगूही शकणार नाही की अशी कुंडली सोडवायची असते. तर सगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे तुम्हाला. तुम्ही लग्नबिंदू जो आलाय तो मोर आलाय, तर सुखाकडे त्याचा कल असेल, भावुक असेल, लोकांना प्रसन्न करेल, कला असेल, दुसऱ्यांना आकृष्ट करायची, म्हणजे ऑपोजिट सेक्सला पण तो आकृष्ट करू शकतो. घुबड आहे ते लक्ष्मीचं वाहन आहे. लोकांना समजून घेणं, आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात, जोडीदार चांगला, महत्वाकांक्षी, आत्मविश्वास एकदम चांगला असतो, कुठली धैर्य किंवा आशा सोडत नाहीत ती लोक. कोंबडा असेल तर दिखावटीपणा जास्त असतो त्यांच्याकडे. गिधाड आहे तर त्यांना फिरणं जास्त आवडेल, किंवा माणसाला कसं नेस्तनाबूत करायचं, साफ करायचं, शत्रूचा तुकडा कसा साफ करायचा, तसं सोलून टाकेल तो. अति उंचावर प्रवास करणे, किंवा दुसऱ्यांना लाभ कसा काढून घ्यायचा, दुसऱ्याच्या भाग्यावर कसा ताव मारायचा, कुठल्याही प्रकारे ग्रहाबरोबर असेल तर दहशत आहे. दुसऱ्यांना मारल्याशिवाय शत्रूंचा टिकाव लागणार नाही. षष्टेश म्हणून असा जर गिधाड आला तर खूपच सुंदर आहे. म्हणजे कर्ज होणार नाही. म्हणजे खूप पद्धतीने तुम्ही गिधाडाबद्दल सांगितलेलं आहे. तर अतिशय सुंदर सांगितलं सर. बाकीचं कुबल मॅडम सांगतीलच. तर सुंदर झाला सर क्लास. अतिशय लॉजिक कसं लावायचं हे आम्हाला कळलं. सुंदर, अतिशय सुंदर. थँक्यू सर. धन्यवाद. कुबल मॅडम, समारोप करा. नाही, मला वाटलं कोण बोलतंय का म्हणून मी थांबले होते. सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम, तुम्हाला पण नमस्कार, आणि इथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. तर आता मी काय बोलू, कुठून बोलू? मॅडमनी तर छान सांगितलं, आणि माझा तर हा अगदी काय म्हणजे जिवलग आहे. पंचपक्षी सगळेच, म्हणजे एकच नाही असं. तसं तुम्ही खूप छान सांगितलं. मग आता मॅडम तुम्ही पण सांगितलंय, तर मग मी आता बोलू की डायरेक्ट म्हणजे समारोपच करू? मॅडमनी समजा हे दोन काही बोला, तुम्ही सांगितले. बोला का, हा, बोला तर आता बोला. मॅडम समजा लग्नाबद्दल बोलल्या, लग्नेशाबद्दल बोलल्या, चंद्राबद्दल बोलल्या, तर मग मी तृतीय स्थानापासून सुरुवात करते, म्हणजे आपला वेळ नको जायला. तर तृतीयात इथे सिंह रास आहे, आणि त्या म्हणजे सूर्याला, म्हणजे त्या सिंहेचा स्वामी, त्याला घुबड मिळाले, आणि तृतीय रास म्हणून आपण म्हणजे भावंडांचा विचार करतो असं म्हणून थोडक्यात. तर ह्या म्हणजे जातकाचे भावंड म्हणजे असे काय आर्थिक सुबत्ता असेल त्यांच्याकडे, असं आपण म्हणू शकतो. मग आता चतुर्थात तर हे भरपूर आपण चर्चा केली आहे. म्हणजे चतुर्थेश बुध आहे, तो पण घुबड आहे, पण तिथे बसले म्हणजे जो ग्रह आहे केतू, त्याला कावळा मिळालेला आहे. म्हणजे ह्या ह्या जातकाला म्हणजे घुबड तर आहे, आता चतुर्थेश म्हणून आर्थिक संपन्नता असेलच, पण इथे केतूला कावळा मिळाल्यामुळे समजा थोडस म्हणजे त्या सुखात काही कमी जास्त झालं, तर आपण ते कावळा म्हणजे पितरांचं हे म्हणतो ना, तर मग त्या कावळ्याला रोज जेवण देणे, किंवा पितरांचं सगळं जे काय कार्य असतं ते व्यवस्थित करायचं. मग ती रेमेडी पण झाली. आता पंचमात तूळ रास आहे, त्याचा स्वामी शुक्र, त्याला कावळा मिळाला. तर सर आपण इथे असं म्हणू शकतो ना, इथे आपण थोडस जर हे केलं, म्हणजे केली चर्चा नो डाऊट,
पण म्हणजे ह्या जातकाची संतती म्हणजे कावळ्यासारखी इन द सेन्स म्हणजे दूरदृष्टी अशी ठेवणारी म्हणजे अशी पण असू शकते. अष्टमात मिळालेलं म्हणजे मंगळाला जरी गिधाड मिळालं तर ह्या जातकासाठी ते चांगलंच आहे. इथे सप्तमात पण सूर्य आहे ते पण चांगले म्हणजे ह्याच्याकडे आर्थिक सुबत्ता तर येईलच, पण म्हणजे विवाहानंतर पण त्याची आर्थिक स्थिती अजून चांगली होईल. आणि इथे अष्टमेश आणि म्हणजे भाग्येश शनी आहे, तर त्या शनीला पण म्हणजे घुबडच मिळाले म्हणजे ह्याला म्हणजे आर्थिक सुबत्ता मिळणारच आहे. पण ह्या भाग्यात गुरु आणि मंगळ बसलेत ना ते मात्र गिधाड मध्ये आहे. तर ते आर्थिक सुबत्ता निर्माण करताना त्याला थोडे अप्स अँड डाऊन पण येतील. आता दशमात म्हणजे तो दशमेश गुरुच आहे पण तोही गिधाडात आहे. दशमात बसलेला राहू तो पण गिधाडामध्येच आहे. तर तिथे थोडे अप्स अँड डाऊन होतील जर तो काही व्यवसाय करत असेल. आणि तुम्ही ते पण खूप छान सांगितलं, तर व्यवसाय पण कशाच्या संदर्भात इथे राहू गिधाडमध्ये आहे म्हणून ते स्लॉटर्स हाऊस तो असेल किंवा लेदरच्या संदर्भात जसं बाटा तुम्ही काय त्याचं उदाहरण दिलं ते. आणि इथे मग परत लाभेश पण मंगळच आहे तो गिधाड, तिथे पण थोडस अप्स अँड डाऊन होईल. आणि वेळेस तो मोर आहे तो चांगला आहे. तर एकंदरीत सर तुम्ही अतिशय म्हणजे उत्तम उत्तम ह्या म्हणजे पारंपरिक तर आपलं आहेच आहे ते सगळे आपल्याला हवंच आहे कुठलीही म्हणजे पत्रिका सोडवताना, पण पंचपक्षीवरून इतकी सुंदर पत्रिका सोडवता येते हे अगदी हॅट्स ऑफ, ते तुम्हालाच दुसऱ्यांना कोणाला नाही. आणि सगळ्या पक्ष्यांचे तुम्ही म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह कोंबडा हा आपला मोर आणि घुबड हे तर मोस्टली पॉझिटिव्ह. कोंबड्याला थोडस असं दिखावा गर्विष्ठ असं पण म्हटलंय कारण तो प्लॅनेट पण त्याला सूर्य दिलेला आहे ना. म्हणजे जास्त हे झालं की हे लोक गुरु झालं म्हणजे सूर्य म्हणजे थोडासा ते अहमपणा म्हणजे मोर दॅन सफिशियंट झालं तर सगळेच असतात असं नाही, पण ते येऊ शकतं असं आपण पारंपरिक मध्ये पण बघितलेलंच आहे. तर सर खूप छान. आणि म्हणजे गिधाडाला सुद्धा मी सगळ्यांना तेच सांगते की म्हणजे प्रत्येक असे म्हणजे निसर्गानेच देवाने असं केलंय ना. जर गिधाड नसतं ती साफसफाई नसते आता जाऊ दे हे आहे, पण मग वातावरण किती म्हणजे पूर्ण असं बिघडूनच गेलं असतं. आणि त्या आपल्या पोद्दार मॅडम त्यांचं ऑब्झर्वेशन खूप छान आहे, मला आवडलं. त्यांनी ते काय घोरपडीच्या तिकडे गिधाड वगैरे आहेत आणि नंतर तो अॅनोरा काय काय ते मॉल्स आहेत आणि ते तिथे इतके उच्चभ्रू म्हणजे लोक राहतात की बस अतिशय म्हणजे त्या मॉलमध्ये जाऊन आपल्याला सर्वसामान्य स्वार्थ्यांना काही घेणं परवडत नाही, पण ते इतके सुंदर सुंदर असं. तर सर अतिशय अतिशय आता मला शब्दच नाही आहेत, पण तरी सुद्धा मी आमच्या सर्वांकडनं तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देते, कोटी कोटी वंदन करते. आणि परत बर परत तुमचे ऐका आभार मानते की तुम्ही हे पंचपक्षी सुरू केलं. आणि नुसतं सुरूच नाही केलं म्हणजे तुम्ही आधीच डिक्लेअर केलं की मी जवळजवळ 15 क्लास आपले होतील. आणि इथे आपण आता हळूहळू पुढे दशा पण घेणार आहोत, त्या पण जास्त महत्वाचं आहे ना म्हणजे एक्झॅक्ट आपल्याला हे प्रेडिक्शन साठी. तर हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइस सोल यूज थँक्यू ग्रेटिट्यूड थँक्यू. यूज बरं ग्रेटिट्यूड. एक असं हे आहे हा की बोला उद्या बोला. चव्हाण मॅडमचं कॉम्प्लिमेंटरी लेक्चर आहे. हा चव्हाण मॅडम, अच्छा. व्हॉट यू से? हो हॅलो. सर. हा, हो हो. तर उद्या संध्याकाळी 7:30 वाजता कॉम्प्लिमेंटरी, मला अर्थ कळत नाही कॉम्प्लिमेंटरीचा, फक्त नाव उच्चारतो. तर उद्या व्याख्यान आहे. तर काय म्हणता कॉम्प्लिमेंटरीला मराठी हे काय आहे? कॉम्प्लिमेंटरी नाही बाबा, मग बक्षीस. आपल्याला कॉम्प्लिमेंटरीच माहिती आहे शब्द मराठीने. बरं ठीक आहे. हा? तर उद्या सगळ्यांनी यावं हा. आणि त्या ठिकाणी त्या तुम्हाला इन्व्हाइट करतीलच. तर तरी सुद्धा ते लेक्चर कॉम्प्लिमेंटरी आहे. म्हणजे समजायचं की तुम्ही बुफे घेतल्यानंतर आईस्क्रीम फ्री असं आहे ते. ओके ओके, सोबत सोबत काय हे म्हणजे तेच नाही एकावर एक फ्री. जसं काहीतरी घेतलं की स्कीम स्कीम हा आजच्या क्लासला उपस्थित राहिल्याबद्दल हा. कॉम्प्लिमेंटरी असं समजा. चालेल हा चालेल चालेल. ठीक ठीक आहे. आहे, थँक्यू सर, थँक्यू मॅडम, ऑल द थँक्यू. बेस्ट. थँक्यू थँक्यू. सर. खूप थँक्यू धन्यवाद सर. सर. थँक्यू सर. थँक्यू सो मच सर.